सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे व शेखर फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळेमध्ये मी हेमंत जगताप, प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला माहितीच आहे की साधारणतः आपण मार्च महिन्यापासून शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींसाठी साधारणतः वेगवेगळ्या विषयावरती ही शेतकरी उत्पादक कंपनीची कार्यशाळा आयोजित करतो आहोत. याच अनुषंगाने बऱ्याच वेळेस जेव्हा आपण शेती करत असतो किंवा एखादी शेतकरी उत्पादक कंपनी कोणत्याही कार्यक्रमाची शेतामध्ये करत असते, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला मार्केट मिळत नाही, याच्यामध्ये केमिकलचा वापर जास्त केला जातो किंवा हे सेंद्रिय मालाला अ, चांगल्या प्रकारे माल दिला जातो. तर त्याच अनुषंगाने आज आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी मधील शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीचं आपण व्यवस्थापन कशा प्रकारे करू शकतो. हे करत असताना सेंद्रिय शेतीची नक्की वैज्ञानिक संकल्पना काय आहे, त्याची उद्दिष्ट काय आहेत आणि सेंद्रिय शेती खरोखर करणं काळाची गरज काय आहे, या सर्व गोष्टींची चर्चा आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की सेंद्रिय शेती म्हणजे नक्की काय किंवा रेसिड्यू फ्री किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे नक्की काय. या सर्व गोष्टींची चर्चा आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. आजच्या भागामध्ये आपल्याला मान्यवर व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत माननीय डॉक्टर प्रशांत नायकवडी सर, अध्यक्ष रेसिड्यू फ्री अँड ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन, रोमिप इंडिया. सरांचं मी या ठिकाणी महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ व शेतकरी फाउंडेशनच्या वतीने सर आपण या ठिकाणी स्वागत करतो. अधिक वेळ न घेता डॉक्टर प्रशांत नायकवडी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसाठी ही जी आपण सेंद्रिय शेती जी म्हणतो की सेंद्रिय शेती म्हणजे नक्की काय, त्याची संकल्पना, त्याची उद्दिष्ट, या सर्व गोष्टींवरती सर आपण आजच्या भागामध्ये चर्चा करावी. अधिक वेळ न घेता आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानास सुरुवात करा. सर प्लीज. स्क्रीन शेअर करतो सर मी. ओके सर. आपण बोलत राहा सर, कारण आता लाईव्ह स्ट्रीमिंग स्टार्ट होईल, आपण बोलत राहा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही सूचना, जे दर्शक आपले फेसबुक, युट्यूब आणि ट्विटरवर नाहीत तर त्यांनी आपले जे प्रश्न आहेत तर ते कमेंट बॉक्समध्ये टाकावे. जे दर्शक आपले लाईव्ह आहेत तर त्यांनी एकतर हँड रेज करावा किंवा आपले काही प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आपण सर्व प्रश्नांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सर फुल स्क्रीन करा. प्रेझेंटेशन मोड. महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाने एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे, त्याच्यामध्ये जर का आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. जे आपल्या ग्रुपमध्ये नाहीत त्यांना मी नंतर चॅट बॉक्समध्ये मेसेज टाकतो. तसेच साधारणतः आजपासून ते जवळपास 2 आठवडे आपले कंटिन्यू कार्यक्रम असणार आहेत. त्या सर्व कार्यक्रमांची माहिती आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवण्यात येईल. तसेच महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाने 1 महिन्याचा शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी एक कोर्स केलेला आहे, तर तो 1 जून पासून आपला सुरू होतोय. तसेच ऍग्री बिझनेस स्टार्टअप म्हणून पण एक कोर्स सुरू केलेला आहे, तर तो कोर्स आपला साधारणतः 15 जून पासून सुरू होतोय. हे दोन्ही कोर्स 1 महिन्याचे असणार आहेत. आपल्याला जर का कोर्समध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. माझं नाव हेमंत जगताप आहे. माझा मोबाईल नंबर आहे 8275 37 10 82. तो मी चॅट बॉक्समध्ये पण टाकतो. 8275 37 10 82. सर कंटिन्यू करा. बऱ्याचशा वेळेस लोकांना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं, परंतु सर स्क्रीन स्टॉप शेअरिंग करून परत रिशेअर करा म्हणजे हे होईल. ओके ओके. बऱ्याच वेळेस आपण वेगवेगळे कार्यक्रम केले. बऱ्याच वेळेस आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो, परंतु लोकांपर्यंत ती माहिती पोहोचत नाही. तर त्या अनुषंगाने आपण काही व्हॉट्सअपचे ग्रुप बनवलेत महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाचे. 2 ते 3 ग्रुप्स आहेत. तर त्या माध्यमातून आपण वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ ही जी एक गव्हर्नमेंटची संस्था आहे, ही साधारणतः साखर संकुल शिवाजीनगर पुणे या ठिकाणी आहे. आणि इथून आपण सर्व शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापनेपासून तर त्यांचे डीपीआर बनवणे म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून ते त्यांना मार्केटिंग पर्यंत मदत करणे, ही सर्व माहिती आपण महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत सर्व शेतकऱ्यांसाठी देत असतो. म्हणजे भविष्यामध्ये जर का तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनीच्या रिलेटेड कुठलीही माहिती असेल, माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. तसेच महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाची www.mahamcdc.com ही एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती पण तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. आपल्याकडे जर का काही नवीन तंत्रज्ञान असेल, एखादी नवीन टेक्नॉलॉजी असेल जी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी उपयोगी होऊ शकते किंवा फायद्याची होऊ शकते, तर त्या दृष्टीने पण तुम्ही जर का आमच्याशी अप्रोच झाला
तर आम्ही पण तुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊ शकतो. तुमच्याकडे एखादं शेतकरी उत्पादक कंपनीचं एखादं सॉफ्टवेअर आहे किंवा एखादी कंपनी किंवा इंडस्ट्री, या सर्व गोष्टींची माहिती आपण शेतकऱ्यांना या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देत असतो. सर, स्क्रीन शेअर झाली नाही आपल्या अजून. स्क्रीन शेअर केलंय सर, व्हायला पाहिजे. रिशेअर करा आणि परत शेअर करा. स्टॉप शेअर करा आणि परत शेअर करा. ठीक आहे, आता स्क्रीन शेअर करा. स्क्रीन शेअरिंग होते, फक्त फुल स्क्रीन करा. हा, ओके सर, ओके, कंटिन्यू सर. दिसते सर. ओके ओके. नमस्कार सर्व शेतकरी, त्याचप्रमाणे जे कृषी तज्ञ लोक आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे व शेक्रू फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज शेतकरी उत्पादक कंपनीसाठी सेंद्रिय शेती व्यवस्थापन या कार्यक्रमामध्ये आपण आज सेंद्रिय शेतीच्या विविध पैलूंवर नजर टाकणार आहोत. आज जर आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर सेंद्रिय शेती म्हणजे काय, की सेंद्रिय शेतीची जर आपल्याला व्याख्या करायची असेल तर नेमकी सेंद्रिय शेती म्हणजे काय, याचा जर आपण विचार केला तर सेंद्रिय शेती म्हणजे एक अशी वैविध्यपूर्ण शेती पद्धती आहे ज्यामध्ये पिके असतील, त्यानंतर पशु व्यवस्थापन असेल, त्यानंतर शेतीवरील किंवा जे शेतीच्या आजूबाजूला जे स्थानिक नैसर्गिक स्रोत आहे, या स्रोतांद्वारे केलेली एकात्मिक शेती पद्धती असं सुद्धा आपल्याला सेंद्रिय शेतीला म्हणता येईल. त्याचप्रमाणे आपण जर सेंद्रिय शेतीची जागतिक स्तरावरील व्याख्या जर पाहिली तर सेंद्रिय शेती म्हणजे अशी वैविध्यपूर्ण शेती पद्धती की ज्यामध्ये शेतीचे नियोजन सर्व प्रकारच्या रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती, ज्यात पशुधन व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून शेतीवरील व स्थानिकरित्या उपलब्ध स्रोतांचा वापर केला जातो. अशी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर जी आयफॉम नावाची संस्था आहे, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर मुवमेंट, या संस्थेने जी व्याख्या केलेली आहे त्यानुसार सेंद्रिय शेतीचे जर आपण व्याख्या जर पाहिली तर एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला लक्षात येते की अशी कुठलीही शेती पद्धती की ज्याच्यामध्ये आपण पशुपालन जे आहे, पशुपालन आणि शेतीचा एकात्मिक पद्धतीने नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जे स्थानिकरित्या उपलब्ध आहे अशा नैसर्गिक संसाधनांचा वापर करून केलेली शेती म्हणजे आपल्याला सेंद्रिय शेती असं एक लक्षात येईल. सेंद्रिय शेतीबद्दल जर आपल्याला आणखी माहिती करून घ्यायचं असेल तेव्हा सेंद्रिय शेतीबद्दल जर आपल्याला आणखी जास्त म्हणजे आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण जग जे आहे हे संपूर्ण जग सेंद्रिय शेतीच्या अवतीभोवती, म्हणजे आज जर तुम्ही पाहिलंय तर प्रत्येक देशाची निकड जी आहे ती सेंद्रिय शेतीचं माल जो आहे तो त्यांना हवा आहे. किंवा आज रेसिड्यू फ्री फार्मिंग जो आहे, रेसिड्यू फ्री फार्मिंगचा सुद्धा आज मोठ्या प्रमाणात उहापोह केला जातो. आता नेमकी सेंद्रिय शेती आणि रेसिड्यू फ्री फार्मिंग याच्यामध्ये जर आपण विचार केला तर नेमकी याच्यामध्ये फरक काय? आता सेंद्रिय शेतीचा जर आपण प्रामुख्याने विचार केला तर सेंद्रिय शेती म्हणजे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जे आपण इनपुट किंवा ज्या निविष्ठा वापरतो मग त्या अगदी खत वापर धोरणामध्ये असतील किंवा पीक कीड आणि तण नियंत्रणासाठी असतील, तर ह्या ज्या निविष्ठा आहेत या निविष्ठा प्रामुख्याने नैसर्गिक संसाधनांपासून उपलब्ध झालेल्या आहेत. आणि रेसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण रेसिड्यू फ्री फार्मिंग करतो अशा वेळेस आपल्याला खत वापर धोरणामध्ये किंवा पीक कीड आणि तण नियंत्रणामध्ये आपल्याला ज्या निविष्ठा आपल्या सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड रजिस्ट्रेशन ऍक्टने दिलेल्या म्हणजे त्याला परवानगी दिलेल्या आहेत अशा निविष्ठा, मग ते खत असतील किंवा मग त्या रासायनिक कीटकनाशक असतील, रासायनिक बुरशीनाशक असतील, ग्रोथ हार्मोन असतील, तर असे कुठलेही ग्रोथ हार्मोन, असे कुठलेही रासायनिक कीटकनाशक, असे कुठलेही रासायनिक खत आपण वापरू शकतो. आता रेसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये ज्यावेळेस आपण कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा ग्रोथ हार्मोन वापरणार आहोत, यात प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे, ती म्हणजे आपल्याकडे
ज्यावेळेस आपण ह्या बुरशीनाशकांचा किंवा ज्यावेळेस आपण कीटकनाशकांचा किंवा आपण इतर ज्या काही तणनाशक आहे याचा ज्यावेळेस आपण वापर करणार आहे त्यावेळेस ह्या कीटकनाशकांचा जो पीएचआय आहे, पोस्ट हार्वेस्ट इंडेक्स. आता पोस्ट हार्वेस्ट इंडेक्स म्हणजे काय? ज्यावेळेस आपण हे कीटकनाशक पिकांवर मारतो तर ते साधारणतः पीक निघण्याच्या आधी किती दिवस मारलं पाहिजे हे त्या उत्पादनाच्या लेबल क्लेमवर मेन्शन केलेलं असतं. म्हणजे साधारण आपण क्लोरोपायरीफॉस पाहिलं. क्लोरोपायरीफॉसचं जर आपण साधारणतः पीएचआय पाहिला तर तो जर 15 दिवस असेल आणि आपल्याला तर जर भेंडी पिकावर मारायचा असेल तर साधारणतः आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भेंडी पीक निघण्याच्या आधी साधारणतः 15 दिवस आधी क्लोरोपायरीफॉस हा त्या पिकांवर फवारला गेला पाहिजे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की क्लोरोपायरीफॉस जर आपल्याला पिकांवर फवारायचा असेल तर आपल्याला फक्त पीएचआय पाहून त्याचं चालत नाही, तर त्याच्यामध्ये एमआरएल नावाचा एक प्रकार असतो ज्याला मॅक्झिमम रेसिड्यू लिमिट आपण असं म्हणतो किंवा लेवल असं म्हणतो. आता मॅक्झिमम रेसिड्यू लिमिट म्हणजे काय? तर आपण साधारणतः हे पीक ज्यावेळेस आपण त्याची काढणी करतो तर याच्यामध्ये साधारणतः किती अंशापर्यंत त्या कीटकनाशकाचा जो सक्रिय घटक आहे त्याचं पातळी आली पाहिजे. म्हणजे साधारणतः बिलो क्वांटी म्हणजे एक ज्या लेव्हल ठरवलेल्या आहेत आपल्याकडे नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्डने त्यांच्या लॅबोरेटरीच्या, तर त्या लेव्हलच्या पुढे त्या केमिकल त्या पिकामध्ये सापडता कामा नये. याच्यासाठी मॅक्झिमम रेसिड्यू लिमिट जे आहे ते मॅक्झिमम रेसिड्यू लिमिट जर आपल्याला पाळायचं असेल तर आपल्याकडे जे स्टँडर्ड आहेत म्हणजे सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड रजिस्ट्रेशन ऍक्टने जे स्टँडर्ड दिलेले आहेत किंवा प्रत्येक पिकाचा जो लेबल क्लेम दिलेला आहे त्या लेबल क्लेम मध्ये किती लिटर पाण्याला किती एमएल आपण ते द्रावण स्प्रे केलं पाहिजे या गोष्टी जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला रेसिड्यू फ्री फार्मिंग करणं अतिशय सोपं जाईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला 2 पद्धतीने शेती पद्धती करता येतात. एक आपल्याला रेसिड्यू फ्री फार्मिंग करता येतं आणि दुसरं जर आपण पाहिलं तर दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय शेतीच्या बाबतीत आपल्याला सर स्क्रीन शेअरिंग तुमची जरा स्टक झालेली आहे, साइड शेअर पीपीटी समोर दिसत नाही म्हणजे डबल स्क्रीन हा स्क्रीन शेअर पुढे हा सर ओके स्लाइड ओके ओके दिसते सर, दिसते आता कंटिन्यू. पुढे सर ती जात नाहीये स्लाइड म्हणून मी ते हे केलं होतं. हा कारण इकडे स्टक झालेली समोर माझ्याकडे पण सेम दिसते आता. किंवा स्टॉप शेअरिंग करत परत शेअर करा सर. हो तसं करतो. फुल स्क्रीन करा. हा दिसते आता. नेक्स्ट. हो हो होते. आता आपण सेंद्रिय शेतीच्या बद्दल बोलत आहोत. आपण रेसिड्यू फ्री फार्मिंगची माहिती पाहिली. जर आपण सेंद्रिय शेतीबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे म्हणजे सेंद्रिय शेतीच्या खरं ऑथेंटिक जी सुरुवात झाली ती आयफॉर्म नावाच्या संस्थेने केली. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर मुवमेंट नावाची जी संस्था आहे जी 1972 ला फ्रान्स या देशामध्ये सुरू झाली आणि एक आंतरराष्ट्रीय स्तरावर सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठीचं एक फेडरेशन म्हणून याची सुरुवात झाली. पण यांनी सर्वात आधी सेंद्रिय शेतीचं प्रामाणिकरणाची जी मानकं आहेत ती प्रामाणिकरणाची मानकं शोधून काढली. आता ही प्रामाणिकरणाची मानकं शोधताना सेंद्रिय शेतीचे काही तत्व जे आहे त्या तत्वांचा त्यांनी अभ्यास केला. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे तत्व होतं ते तत्व होतं आरोग्याचं तत्व. या आरोग्याच्या तत्वानुसार जर आपली पृथ्वीवरील माती जर चांगली असेल तर मातीमध्ये येणारी रोपे जी आहेत ती रोपं चांगली राहतील. रोपं आणि वनस्पती जर चांगले राहिल्या तर पशु पक्षी चांगलं राहील आणि पशु पक्षी जर चांगले असतील तर मानव चांगला राहील आणि मानव जर चांगला असेल तर एकंदरीत विश्व किंवा पृथ्वीवरचं जे आरोग्य वर्धन ज्या गोष्टींमुळे आरोग्य वर्धन होतं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शाश्वत आणि अविभाज्य अशा राहतील असा त्याच्यामध्ये एक कायस लावला गेला आणि त्या तत्वानुसार त्यांनी
सेंद्रिय शेतीची मानकं आखायला सुरुवात केली. यांनी दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये त्यांनी लक्षात घेण्यासारखी होती, ते म्हणजे पर्यावरणाचं तत्व. म्हणजे सेंद्रिय शेती जो आहे, हा एक जिवंत पर्यावरणीय रचना आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, की पर्यावरण जे आहे, या पर्यावरणाला अनुकरून पर्यावरणाला सस्टेन करणारी किंवा पर्यावरणाला पुढे घेऊन जाणारी, पर्यावरणाला जास्तीत जास्त अनुरूप असणारी शेती जी पद्धती आहे, ती सेंद्रिय शेती पद्धती आहे. आणि त्या अनुषंगाने पर्यावरणामध्ये चांगले बदल सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून घडून आले पाहिजे. तिथली माती चांगली झाली पाहिजे. तिथं आजूबाजूला जे काही मित्र कीटक आहे किंवा आजूबाजूचे जे काही मित्र पक्षी आहे, त्यांची वसाहत तिथं वाढली पाहिजे. हा त्याच्यामधला दुसरा महत्वाचा तत्व होतं, की आरोग्याच्या तत्वानंतर पर्यावरण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तिसरं जे त्यांचं महत्वाचं तत्व होतं, ते निपक्षपातीपणाचं तत्व होतं. आता निपक्षपातीपणाचं तत्व म्हणजे काय? तर सेंद्रिय शेती ज्यावेळेस आपण करतो, म्हणजे आज आपण सेंद्रिय शेतीवर बोलतोय किंवा आपण सेंद्रिय शेती करतोय, परंतु मानव जर सोडला, तर आज बाकीच्या प्राणी मात्रांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आपल्याला दिसतोय. पण सेंद्रिय शेतीच्या तत्वांमध्ये असं आहे, की पृथ्वीवर राहणारे सगळे जे सजीव आहे, जे सगळे पर्यावरणाला अनुसरून त्यांची जैवविविधता जी पृथ्वीवर आहे, ती जैवविविधता तशीच अबाधित राहण्यासाठी प्रत्येक पशु पक्षाला किंवा प्रत्येक सजीवाला तितकाच अधिकार आहे, जितका मानवाला ह्या शुद्ध हवा, पाणी किंवा इथल्या पर्यावरणावर आहे. म्हणून हे निपक्षपातीपणाचं तत्व हे सेंद्रिय शेतीमध्ये महत्वाचं लागू होतं. आणि त्याच्यानंतर संगोपनाचं तत्व. आता संगोपनाचं तत्व म्हणजे काय? तर सेंद्रिय शेतीचं व्यवस्थापन जे आहे, ते एक संरक्षणात्मक किंवा जबाबदार स्वरूपात झालं पाहिजे. ज्यामुळे आपलं आत्ताचं जे वर्तमान आहे किंवा भविष्यात जे येणाऱ्या पिढ्या आहेत, यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, पर्यावरण चांगलं राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर शाश्वत शेती जी आहे, ही शेती सुद्धा चांगली राहिली पाहिजे. ह्या 3 ज्या प्रामुख्याने महत्त्वाच्या या 4 जे महत्त्वाची तत्व होती, या 4 महत्त्वाच्या तत्वांवर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक एग्रीकल्चर मूव्हमेंट यांनी सेंद्रिय शेतीचे मानकं सुरुवात केली. म्हणजे सेंद्रिय शेतीची जी प्रमाणकं आहेत, सेंद्रिय शेती कशी करावं, सेंद्रिय शेतीमध्ये काय वापरावं, सेंद्रिय शेतीमध्ये काय वापरू नये, या गोष्टी सांगणारे जे प्रमाणीकरण आहे, त्याचं मानक हे आयफॉर्म नावाची जी संस्था आहे, जिचा खऱ्या अर्थाने उदय हा फ्रान्स देशामध्ये झाला. 5 नोव्हेंबर 1972 साली. तर ह्या संस्थेने या पर्यावरणाचं तत्व, आरोग्याचं तत्व, निपक्षपातीपणाचं तत्व, संगोपनाचं तत्व, या सर्व तत्वांचा अभ्यास करून या सगळ्यांना एका छत्राखाली आणून सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण सुरू केले. आता दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, आपण सेंद्रिय शेतीची गरज आपल्याला काय आहे? म्हणजे आज आपण सेंद्रिय शेतीवर बोलतोय. आज तंत्रज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे. आज आपण जर पाहिलं तर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आपण जगायला पाहिजे असं आपण एकीकडे म्हणतो. आणि मग आज आपण सेंद्रिय शेतीबद्दल का बोलतोय? जी पारंपरिक आहे, जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण बदल करून आज जर पुढे गेलं जात असू, आपण आज कीटकनाशकं आणलेले आहेत. आज वेगवेगळ्या गोष्टी आपण आणलेल्या आहेत. मग हे सगळं असताना आपण सेंद्रिय शेतीची गरज का? म्हणजे आपण जर भारत देशाचा विचार केला, तर आपल्याला खरंच सेंद्रिय शेतीची आज का गरज आहे? तर आता सेंद्रिय शेतीच्या गरजेच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती महत्त्वाची आहे आणि दुसरं जे आहे, ते जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती गरजेचं आहे. आज जर आपण पाहिलं, तर कीटकनाशकं जे आहेत, म्हणजे आज साधारणतः 1965 नंतर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आणि डॉक्टर स्वामीनाथन यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याकडे हरित क्रांती आली. आता हरित क्रांतीचा सगळ्यात महत्त्वाचा जो उद्देश होता, की आपल्या जमिनींवर म्हणजे आपल्याकडे जे पीक पिकतंय, त्या पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवायचं. आपल्याकडे जी करोडो जनता आहे, हिचं व्यवस्थित संगोपन झालं पाहिजे. या करोडो जनतेच्या पोटात व्यवस्थित अन्न गेलं पाहिजे. म्हणजे इतकं अन्न आपण निर्माण केलं पाहिजे. कारण आपण साधारणतः म्हणजे आपल्या पूर्वजांना, कदाचित आपल्या आजी-आजोबा, आई-वडिलांना माहिती असेल, की साधारणतः जो 72 चा दुष्काळ होता, 72 ते साधारणतः 78 मध्ये पडलेला दुष्काळ, त्यावेळेस आपण
अगदी कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियातून रेड मिलो सारखा प्रकार आपण आणून खायचो, कारण आपल्याकडे पुरेसं अन्नधान्य नव्हतं. मग हे पुरेसं अन्नधान्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे म्हणून आपल्याकडे हरित क्रांती झाली आणि मग हरित क्रांतीमध्ये रासायनिक खतांचा म्हणजे रासायनिक खतं आणली गेली, रासायनिक कीटकनाशकं आणली गेली. त्यानंतर चांगल्या जास्त भरघोस उत्पन्न देणाऱ्या बियाणांच्या वेगवेगळ्या जाती आणल्या गेल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं, तर 2 गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. एक तर हरित क्रांती ज्यावेळेस झाली, हरित क्रांतीमध्ये आपण जे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे होतं, ते तंत्रज्ञान म्हणजे दुर्दैवाने पोहोचलं नाही. तर हरित क्रांतीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश या 3 खतं आणि मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर याचं मोठ्या प्रमाणात उहापोह केला गेला. म्हणजे साधारणतः 1965 ते आजपर्यंत जर आपण पाहिलं, तर आपल्याकडे जे खतं वापरण्याचं प्रमाण आहे किंवा कीटकनाशक वापरण्याचं प्रमाण आहे, ते फार मोठ्या प्रमाणात आहे. ते इतक्या मोठ्या प्रमाणात जाऊन पोहोचलंय, की जास्तीत जास्त खतं वापरल्यामुळे आपल्याकडच्या ज्या जमिनी आहेत, त्या जमिनींची उपजाऊ क्षमता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. आपण जर आज पाहिलं, तर आपल्याकडच्या ज्या जमिनी आहेत, त्या जमिनी दिवसेंदिवस नापीक होत चाललेल्या आहेत. त्याची उपजाऊ क्षमता कमी होत चाललेली आहे. ज्या जमिनीमध्ये पूर्वी 100 मेट्रिक टनाच्या पुढे एकरी ऊस मिळायचा, त्या जमिनींमध्ये आज 45, 50, 55, 60, 65 मेट्रिक टन मिळणं सुद्धा आज प्रचंड अवघड झालेलं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, की जास्तीत जास्त कीटकनाशकांचा जो वापर आहे, तो वापर इतका वाढलेला आहे, की आज आपल्याकडे पाण्यामध्ये असेल, जमिनीमध्ये असेल, आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये आज कुठल्या ना कुठल्या कीटकनाशकांचे अवशेष मोठ्या प्रमाणात आपल्याला सापडताना दिसतायत. आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार आपण केला, तर आज आपण पाहिलं तर आज आपल्याकडे कर्करोग जो आहे, म्हणजे कीटकनाशकांमुळे कर्करोग होतो हे आज मोठ्या प्रमाणात मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने सिद्ध केलेलं आहे. कोइंबतूर ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीने त्याच्यावर मोठा संशोधन केलेलं आहे. कर्नाटकामध्ये जे मुल्याळ नावाचं गाव आहे काजलकोट जिल्ह्यामध्ये, तिथे एंडोसल्फानचे अतिशय दूरगामी असे परिणाम दिसले. त्याच्यामुळे एंडोसल्फानवर अ, साधारणतः 2001 मध्ये सुप्रीम कोर्टाने बंदी आणलेली आहे. म्हणजे आज असं एक ना वेगवेगळ्या रसायनांचे वेगवेगळे परिणाम म्हणजे प्राण्यांवर दिसतायत, पाण्यातील प्राण्यांवर दिसतायत, मनुष्याला दिसतायत आणि पर्यावरणातील जे इतर घटक आहेत त्याच्यावर सुद्धा दिसतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं, तर आपल्याला हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. म्हणजे सेंद्रिय शेतीचा जो वापर आहे किंवा सेंद्रिय शेती मोठ्या उत्स्फूर्तेने परत पुन्हा जे सेंद्रिय शेतीचं तंत्रज्ञान अ, येण्याचं कारण जे आहे त्यातलं हे प्रमुख कारण आहे. कारण आज आपण पाहिलं तर पंजाबमधल्या कॅन्सर ट्रेनचं उदाहरण तुम्हाला माहितीच असेल. भटिंडा टू बिकानेर ती कॅन्सर ट्रेन चालते. साधारणतः बुधवारी आणि शुक्रवारी ती कॅन्सर ट्रेन चालते आणि दरवेळी याच्यामध्ये 100 असे नवीन पेशंट असतात, की जे कॅन्सरसाठी उपचार घ्यायला बिकानेरला जातात. कारण बिकानेरला टाटांचं कॅन्सरवर काम करणारं मेमोरियल हॉस्पिटल आहे, जिथं कॅन्सरवर उपचार जो आहे, तो अतिशय स्वस्तात त्या ठिकाणी होतो. त्याचप्रमाणे आज आपण म्हणजे पंजाबचं उदाहरण तर आपण सोडून देऊ. आज आपण शिरोळमध्ये पाहिलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळचं जर आपण उदाहरण घेतलं, तर शिरोळमध्ये सुद्धा अतिशय बिकट परिस्थिती आहे. आज साधारणतः जवळपास 15,000 लोकं जी आहेत, ती कर्करोग रोगाने झुंज देत आहेत. आज शिरोळमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर शिरोळचं हे उदाहरण आहे. नाशिकमध्ये मानवता नावाचं हॉस्पिटल आहे. तिथं दरवर्षी 35,000 रुग्ण आहेत, की ज्यांना कर्करोग झालेला आहे. असे रुग्ण ट्रीटमेंट घेत असतात. म्हणजे सगळ्याच बाजूंनी जर तुम्ही पाहिलं, तर कीटकनाशकांचे वेगवेगळ्या गोष्टींवर परिणाम जे आहेत, ते मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. आणि आपल्याकडे रासायनिक खतांचं प्रमाण इतकं जास्त झालंय, की जमिनीची जी उपजाऊ ती व्यवस्थित राहिलेली नाही. मग जमिनीची उपजाऊ क्षमता व्यवस्थित राहिल्या न मुळे जे पिकांना अन्नद्रव्य मिळायला पाहिजे जमिनीतून, ते पिकांना अन्नद्रव्य मिळत नाहीये आणि पिकांना जर अन्नद्रव्य मिळालं नाही, तर पिकांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणात होतो, की वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशकं मारून सुद्धा हे किडी आहेत, ह्या जात नाहीयेत. मग किडींबरोबर आपल्याकडे बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फंगस इन्फेक्शन आहेत. याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. आता हे एका बाजूनी जर आपण पाहिलं, तर हा जो परिणाम आहे, हा परिणाम आपण
मनुष्यावर पाहिला. पण आपण जर जमिनीच्या बाबतीत झालं, म्हणजे आज मनुष्याच्या बाबतीत बोलायचं झालं, तर आरोग्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जे कीटकनाशक आहे, बुरशीनाशक आहे, हे कमी जास्त प्रमाणात आरोग्यावर हे परिणाम करतातच, असं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे. प्रूव्ह झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज आपल्याला ह्या कीटकनाशकांना पर्याय शोधणं गरजेचं आहे आणि त्याला पर्याय म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. तर एक तर तुम्ही सेंद्रिय शेती करू शकता किंवा फार तर फार तुम्ही रेसिड्यू फ्री फार्मिंग करू शकता. आता त्याच्यामध्ये आपण जमिनीच्या अनुषंगाने जर पाहायचं झालं, तर आपण सेंद्रिय शेती का करावी? म्हणजे आज जमिनीच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर साधारणतः 10,000 वर्षापूर्वी शेतीचा आपल्याकडे शोध लागलेला आहे. 10,000 वर्षापूर्वी ज्यावेळेस शेतीचा शोध लागला, त्यावेळेस आपल्याकडच्या स्त्रियांनी शेती करायला सुरुवात केली. त्यांनी नांगरणी शोधली, त्यांनी बियाणं शोधून काढले. त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे जमिनीची उपजाऊ क्षमता, सेंद्रिय कर्ब त्यावेळेस त्यांना कळत नव्हतं. पण सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीची उपजाऊ क्षमता कशी राखावी हे त्यांनी शोधून काढलं. परंतु शेतीचा शोध लागल्यानंतर जसं-जसं आपण पुढे आलो, जसं-जसं औद्योगिक क्रांती व्हायला लागली, तसं-तसं आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जे जमीन जी आहे, जमिनीची उपजाऊ क्षमतेवर काम करणं जे आहे, ते आपण कमी केलं आणि आपण भडीमार म्हणजे रासायनिक खतांचा भडीमार मोठ्या प्रमाणात करत गेलो. आज जर आपण पाहिलं भारतीय परिस्थितीमध्ये म्हणजे भारतीय देशाची जर आपण जमिनीची परिस्थिती पाहिली आणि जर सेंद्रिय कर्बाचं एकंदरीत आपण स्ट्रक्चर पाहिलं, तर आपल्याकडे सेंद्रिय कर्ब जो आहे, हा साधारणतः 0.2 ते 0.6 इतक्या कमी प्रमाणात उपलब्ध आहे. सेंद्रिय कर्बाचं खऱ्या अर्थाने म्हणजे सेंद्रिय कर्बाचं जे प्रमाण आहे, ते साधारणतः 0.1 ते 5% पर्यंत असतं. आणि आपण जर वेगवेगळ्या देशांमध्ये पाहिलं म्हणजे युरोपियन देशांमध्ये पाहिलं किंवा अमेरिकन देशांमध्ये पाहिलं, तर साधारणतः सेंद्रिय कर्बाचं जे प्रमाण आहे, ते साधारणतः 2.5 ते 3.5 पर्यंत आहे. त्यामुळे तिथं जे टाकणारे जे रासायनिक खतं आहेत, ते मोठ्या प्रमाणात तिथल्या पिकांना अन्नद्रव्याद्वारे उचलता येतात. पण आपल्याकडे होतं काय? आपल्याकडे 0.2 ते 0.6 इतका कमी सेंद्रिय कर्ब असल्यामुळे आपल्याकडच्या ज्या जमिनी आहेत, या जमिनी अल्कलाईन होत चाललेल्या आहेत. म्हणजे त्या विम्लयुक्त होत चाललेल्या आहेत. आता तुमच्या समोर जी स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवर आपण वेगवेगळे पी-एच आहेत जमिनीचे आणि त्या पी-एचमध्ये जर आपण पाहिलं, तर 6 ते 7 हा जो पी-एच आहे, हा एकदम आयडियल पी-एच आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य हे पिकांना व्यवस्थित मिळतात. जर जमिनीचा पी-एच 6 ते 7 इतका असेल तर. पण जर आज आपण पाहिलं, तर जमिनीचा जो समूह आहे, हा जमिनीचा समूह साधारणतः 7.8, 7.9 ते 8.5 च्या दरम्यान जाऊन ठेपलेला आहे. आणि जर आपण ह्या सामूचा जर विचार केला म्हणजे साधारणतः भारतीय कृषी अनुसंधान परिषद जी आहे, इंडियन काउन्सिल ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचा जर आपण अहवाल पाहिला, तर साधारणतः एक गोष्ट लक्षात येईल, जर जमिनीचा समूह हा 7.1 असेल, तर तुम्ही दिलेले जे अन्नद्रव्य आहे, मग भले ते रासायनिक असू द्यात किंवा सेंद्रिय असू द्यात, साधारणतः 10% अन्नद्रव्य पिकाला त्याच्यामध्ये घेता येत नाही. जर जमिनीचा समूह हा 7.5 असेल, तर जवळपास 25% अन्नद्रव्य पिकाला घेता येत नाही. जर जमिनीचा समूह हा 8 पर्यंत असेल, तर जवळपास 35 ते 40% अन्नद्रव्य जम पिकांना घेता येत नाही आणि जर जमिनीचा समूह 8 च्या पुढे जाऊन तो 8 ते 8.5 मध्ये जर असेल, तर जवळपास 65 ते 70% अन्नद्रव्य जे आहे, ते पिकाला घेता येत नाही. मग होतं काय आपल्याकडे? आपल्याकडे जमीन जी आहे, त्या जमीन अल्कलाईन युक्त झालेल्या आहेत. आपण खतं भरमसाठ जमिनीमध्ये टाकतो, पण हे खतं पिकांना मिळत नाही. आपण साधारणतः एक उदाहरण घेऊ. जर आपल्या जमिनीचा समूह 7.9 असेल आणि आपण त्या जमिनीमध्ये जर युरिया टाकला, तर होतं काय? आपल्याकडे साधारणतः महाराष्ट्रामध्ये 69.4% जमिनींमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण आहे. आणि आपण जर अशा जमिनीमध्ये म्हणजे आपल्याकडे जमिनीचा जो समूह आहे तो साधारणतः 7.9 आहे असं गृहीत धरून टाका चला आणि आपण युरिया टाकला, तर युरिया जो आहे हा युरिया पिकाला अमोनियमद्वारे नत्र पुरवत असतो, अमोनियम स्वरूपामध्ये. मग होतं काय? आपल्याकडे कॅल्शियम कार्बोनेट मोठ्या प्रमाणात मुक्त आहे. मग जर आपण युरिया टाकला, जमिनीचा समूह जर 7.9 असेल, तर साधारणतः 35 ते 40% जो युरिया आहे, जो अमोनियम आहे,
हा अमोनियम आपल्या पिकाला घेताच येणार नाही. मग होतं काय, हा 35 ते 40% जो नत्र आहे, तो नत्र कॅल्शियम कार्बोनेट जो मुक्त आहे जमिनीमध्ये त्याच्याबरोबर संयोग करतो आणि अमोनियम कार्बोनेट नावाचं क्षार जमिनीमध्ये तयार होतं. मग असेच तुम्ही जितके रासायनिक खतं टाकाल, अशा सर्व रासायनिक खतांचा जर तुमच्या जमिनीचा सामू हा उदासीन नसेल, किमान 6.5 ते 7.5 तरी पाहिजे. पण तो जर नसेल, त्याच्या पुढे जर असेल, तर साधारणतः तुम्ही दिलेले अन्नद्रव्य जे आहेत, हे अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात त्याचा संयोग होतो. आता युरियासारखं अन्नद्रव्य तुम्ही जर दिलं ते, तर उष्णतेमुळे तो व्होलाटाईल गॅस आहे. त्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतं. दुसरी गोष्ट जर जास्त पाणी झालं, तर तो लीच आउट होतो आणि जो काही थोडाफार तुम्हाला पिकांना मिळवून द्यायचा आहे, तो सुद्धा जमिनीचा सामू जर चांगला नसेल, तर तो पिकाला मिळत नाही. म्हणजे तुम्ही जर 100 किलो युरिया टाकला, त्यातला 46% तुम्हाला हवा असेल, तर त्यातला मोजून 5 ते 10% नत्र जे आहे ते पिकाला मिळतं, बाकी मिळत नाही. मग हे चित्र जर आपल्याला बदलायचं असेल, तर काय करावं लागेल? आपल्याला हे जमिनीचा सामू जर आपल्याला उदासीन करायचा असेल, तर आपल्याला एकच गोष्टी आहे, की आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने आपण जेवढं जास्त त्याला सेंद्रिय पद्धतीमध्ये आपण ज्या गोष्टींचं म्हणजे ज्या नैसर्गिक संसाधनांपासून बनलेल्या आहेत, अशा गोष्टी जास्तीत जास्त आपण जमिनीत टाकल्या पाहिजे. आपण जमीन जी आहे, त्या जमिनीची उपजाऊ क्षमता वाढली पाहिजे. जर आपल्याकडे सेंद्रिय कर्ब कमी असेल, जमिनीचा सामू जर वाढलेला असेल, तर जमिनीचे आरोग्य आपल्याला बिघडलेलं दिसतं. जर आपण सेंद्रिय खतं व्यवस्थित नियमित टाकत नसू जमिनीमध्ये, तर जमीन आपली टणक बनते. पाण्याचा निचरा व्यवस्थित त्याच्यामध्ये होत नाही. आम्ही मगाशी सांगितलंच, की जर जमिनीचा सामू आपल्याकडे व्यवस्थित नसेल, अ, तर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य जे आहे, अन्नद्रव्य टाकून सुद्धा पिकांना घेता येत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, की खतं आपण मोठ्या प्रमाणात टाकतो. पण त्या पटीमध्ये जमिनीची जी उत्पादन क्षमता आहे, ती उत्पादन क्षमता वाढत नाही. जमिनीतले जे महत्त्वाचे जीवाणू आहेत किंवा जे मित्र कीड आहेत किंवा गांडुळासारखे प्राणी आहेत, त्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होतं. त्याचप्रमाणे मशागतीसाठी पूर्वी जास्त म्हणजे पूर्वी अ, कमी श्रम लागायचे, पण आता जास्त श्रम लागतात आणि जमीन जर चोपण होत चालली, तर जास्त मोठ्या प्रमाणात श्रम लागतात. त्यासाठी पैसे जास्त लागतात. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढतं. आता क्षारांचं प्रमाण का वाढतं? तर आपण पाहिलं, की जमिनीचा सामू जर व्यवस्थित नसेल आणि आपण जर खतं देत राहिलो, तर जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. म्हणजे आज जर आपण पाहिलं, तर जमिनीचा सामू हा 8.5 पर्यंत जाऊन टेकलेला आहे आणि उत्पादन जे आहे, उत्पादन जो आपल्याला यायला पाहिजे ते वाढत येत नाही आणि उत्पादन खर्च मात्र एका बाजूने मोठ्या प्रमाणात वाढत चालतोय. आता आपण जर पाहिलं, की सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब कुठली? जमिनीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं, तर सेंद्रियमध्ये जर आपल्याला जमिनीचा सामू कमी करायचा असेल, आपल्या जमिनीला जे आपण अन्नद्रव्य देतो, ते जर व्यवस्थित पिकांना मिळवून द्यायचं असेल, तर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढवला पाहिजे. आता सेंद्रिय कर्ब जो आहे, हा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण साधारणतः 0.1 ते 5% पर्यंत आपल्याकडे आहे. पण आपल्याकडे म्हणजे एक एक 0.1 ते 5% पर्यंत पाहिजे, परंतु आपल्याकडे 0.2 ते 0.6 इतकं कमी प्रमाण सेंद्रिय कर्बाचं आहे. पण आपल्याला हा जो सेंद्रिय कर्ब आहे, हा कर्ब किमान 1% पर्यंत जरी आपल्या जमिनीत वाढवता आला, तरी आपल्या जमिनीचा जो समूह आहे, तो बऱ्यापैकी उदासीन होईल. म्हणजे 6.5 ते 7.5 इतका जरी आपल्या जमिनीचा समूह आला, तरी आपल्याला आपण जे अन्नद्रव्य पिकांना देतोय किंवा जी खतं आपण आपल्या जमिनीत टाकतोय, किमान 90 ते 95% अपटेक त्याच्यामुळे पिकांमध्ये करता येणार आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तर सेंद्रिय कर्ब आपल्याकडं मुळातच कमी असण्याचं कारण आपलं भौगोलिक वातावरण आहे. कारण आज जर आपण पाहिलं, तर आपल्याकडे साधारणतः 4 महिने पाऊस पडतो. त्या 4 महिन्यामध्ये जर आपण पाहिलं, तर 4 महिने आपली जमीन झाकोळलेली असते. जमिनीमध्ये आर्द्रता असते, ओलावा असतो. पण बाकीचे 8 महिने जर आपण पाहिलं, तर आपल्या जमिनी ज्या आहेत सताड सूर्यप्रकाशाला उघड्या असतात आणि साधारणतः अगदी उन्हाळ्यामध्ये पाहिलं तर अगदी 45-46 डिग्री सेल्सियस टेम्परेचर आपल्याकडे जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये होतं काय? जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे, तो कर्ब आणि पृथ्वीवर असणारा जो ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन आणि सूर्याची प्रखर उष्णता
याच्यामुळे सेंद्रिय कर्बाचं ऑक्सिडेशन होतं. म्हणजेच काय होतं, तो सेंद्रिय कर्ब जो आहे, हा सेंद्रिय कर्बाचं ज्वलन होतं आणि सेंद्रिय कर्बाचं ज्वलन झाल्यामुळे काय होतं, सेंद्रिय कर्ब आपल्याकडे कमी-कमी होतो. आता हे कारण आपल्याकडं नैसर्गिक आहे. पण दुसरं आर्टिफिशियल कारण असं आहे, की आपण आपल्या जमिनीमध्ये ऊस ऊसाचे शेतकरी असतील, भाताचे शेतकरी असतील, त्यानंतर डोंगराच्या कडेला शेती करणारे शेतकरी असतील, हे मोठ्या प्रमाणात आपल्या शेत्या जाळत असतात. तर ज्या सेंद्रिय कर्ब वाढायला म्हणजे साधारणतः माझा जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.9 असेल, सॉरी 0.6 असेल आणि तो मला 1% पर्यंत न्यायचा असेल, तर मला 3 वर्ष 3 वर्ष सतत सेंद्रिय खतं असतील, त्यानंतर बीजामृत, जीवामृत, वेगवेगळ्या प्रकारच्या स्लरी असतील, जमीन आच्छादन पद्धत असेल, जमिनीला व्यवस्थित पाणी देण्याचं माझं व्यवस्थापन असेल, हे सगळं जर असलं, तर 3 वर्षानंतर माझ्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब 0.6 आहे, तो 0.9 किंवा 1% पर्यंत जाईल. परंतु माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.6 आहे आणि मी माझ्या जमिनीमध्ये जर काहीही जाळलं, तर जो 0.6 कर्ब म्हणजे जो अगदी 0.1 नी वाढायला आपल्याला 2-2, 3-3 वर्ष लागतात. तो कर्ब मी विथिन सेकंदामध्ये, विथिन मिनिटामध्ये जाळून टाकतो आणि 0.6 चा कर्ब माझा 0.2 होतो. म्हणून आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की सेंद्रिय शेती करताना किंवा कुठलीही शेती पद्धत करताना आपल्या शेतामध्ये कुठलीही गोष्ट जाळणं अतिशय चुकीचं आहे. आणि आपल्या शेतीमध्ये जे सेंद्रिय पदार्थ आपण टाकतो, ते अविघटित सेंद्रिय पदार्थ जे आहेत, त्यावर जीवाणू विघटन करतात आणि त्यातलं सेंद्रिय कर्ब व नत्र याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात आणि जीवाणू एकदा आपल्या जमिनीमध्ये सक्रिय झाले, की मोठ्या प्रमाणात जे सेंद्रिय अ, क अ, सेंद्रिय पदार्थ आहेत, त्याच्यावर ते फीडिंग करतात आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यापासून जमिनीची उपजाऊ क्षमता चांगली वाढते आणि साधारणतः आपण जर पाहिलं तर सेंद्रिय पदार्थांमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे 50 ते 58% असतं. म्हणजे ज्यावेळेस त्याचं विघटन होतं त्यावेळेस. आणि हे सूक्ष्म जीवांचं अतिशय चांगलं खाद्य असल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जो आहे, तो कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो. ह्युमसचं प्रमाण चांगलं होतं आणि कर्ब नत्र गुणोत्तर आहे ते चांगलं होतं. साधारणतः सेंद्रिय खतामध्ये आपण पाहिलं 12:1 ते 20:1 पर्यंत जर कर्ब आणि नत्र गुणोत्तर असेल, तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात ते जे पदार्थ आहेत, सेंद्रिय पदार्थ, ते खतं म्हणून मोठ्या प्रमाणात पिकांना लागू होतात. आपण जर या सगळ्या गोष्टींमध्ये जर पाहिलं, तर सूक्ष्मजीव जे आहे, ते सूक्ष्मजीव किंवा त्याची जी प्रजनन शक्ती आहे, ती प्रजनन शक्ती मोठ्या प्रमाणात वाढली जाते, जर जमिनीमध्ये आपण सेंद्रिय पदार्थ टाकत गेलो तर. आणि आपण कर्बनत्र गुणोत्तर असणाऱ्या जमिनींमध्ये जर पाहिलं, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल, तर जीवाणूंची संख्या जी आहे, ती साधारणतः 70 × 10⁻⁷ कॉलनी फॉर्मिंग युनिट प्रति ग्रॅम मृदा इतकी होते. बुरशीची संख्या म्हणजे 12 × 10⁵ इतकं कॉलनी फॉर्मेशन युनिट म्हणजे जी कॉलनी आहेत किंवा जी संख्या आहे, ही संख्या जीवाणूंची मोठ्या प्रमाणात वाढते प्रति ग्रॅम मृदा. अॅक्टिनोमायसिस जर आपण पाहिले तर त्याचंही 25 × 10⁵ इतका कॉलनी फॉर्मिंग युनिट प्रति ग्रॅम मृदा इतकं होतं. म्हणजे साधारणतः सेंद्रिय कर्बामुळे मोठ्या प्रमाणात विकर वाढले जातात. विकर म्हणजे साधारणतः एन्झाईम जमिनीमध्ये आहेत. ते एन्झाईम वाढले जातात. त्यामुळे अन्नधान्य जे आहे, ते अन्नधान्य चांगलं उपलब्ध होतं. साधारणतः ह्या सगळ्या सेंद्रिय म्हणजे सेंद्रिय कर्बाची जी निर्मिती होते किंवा सेंद्रिय कर्ब ज्यावेळेस जमिनीत मोठ्या प्रमाणात येतं, त्यावेळेस हे जे एन्झाईम्स आहेत, त्याच्यामध्ये युरिएज एन्झाईम आहे, सेल्युलोज आहे, हेमिसेल्युलोज आहे, लिग्नेज आहे, फॉस्फेटेज आहे, सल्फटेज आहे, प्रोटोपेक्टिनेज आहे. या एन्झाईम मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये वाढतात. त्याच्यामुळे द्रव्याची उपलब्धता जी आहे, ती पिकांना मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये वाढली जाते. आता याच्यामध्ये जर आपण जीवाणू पाहिलं तर अ, लिग्निन नावाचा जो घटक आहे किंवा लिग्ननेज नावाचं जे विकर आहे, हे सूक्ष्म जे जीव आहे त्यांचं अतिशय आवडतं अ, ब विकर आहे आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढायला मदत होते. आपण जर आपल्याला जर सेंद्रिय खत म्हणून वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जमिनीत टाकायच्या असतील, तर साधारणतः त्या पीक लावल्यानंतर किंवा पीक लावायच्या आधी 2 ते 3 महिना म्हणजे त्याचं कर्ब आणि नत्र गुणोत्तर जर आपण पाहिलं,
तर ते साधारणतः 12 ते 20 कसं येईल, म्हणजे हे कसं येऊ शकतं? तर ते आपण जर कुजवलं व्यवस्थित तसं कंपोस्टिंग केलं तर ते येऊ शकतं आणि साधारणतः हे 12-20 म्हणजे 12 ते 20 यायला किती दिवस लागतात किंवा किती काळ जाईल, हे जर आपण पाहिलं तर साधारणतः आपण जर कर्ब नत्र गुणोत्तर पाहिलं, साधारणतः वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कर्ब आणि नत्र गुणोत्तर असतं. त्याची जर आपण एकंदरीत अ, हे पाहिलं म्हणजे सुपीक जमिनीतली ह्युमसमध्ये कर्बनत्र गुणोत्तर जे असतं ते अतिशय कमी 9 ते 12 इतक्या दरम्यान असतं. आणि जर आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पाहिलं, सपोज शेणखत जे आहे म्हणजे चांगलं कुजलेलं जे शेणखत आहे, त्याचं कर्बनत्र गुणोत्तर 20 असतं. भाताचा पेंडा 80 आहे. आता इथं जो भाताचा पेंडा आहे, त्याचा 80 आहे. मग ते 80 आपल्याला कमी करायला किती दिवस लागतील? तर साधारणतः 1, दीड, 2 महिने ज्यावेळेस आपण कंपोस्टिंग करू भाताच्या पेंड्यावर किंवा साधारणतः एक 30-40 दिवस आधी, 50 दिवस आधी आपण पीक लावण्याच्या आधी जर भाताचा पेंडा जमिनीत पुरला आणि आपण जर पल्वरायझेशन मेथडमध्ये तो खाली जमिनीत घातला, तर तो त्याचं जे गुणोत्तर आहे, नत्रकर्ब गुणोत्तर ते नंतर हळू कमी होईल. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पीक जोमात येईल त्यावेळेस त्याचं कर्ब नत्र गुणोत्तर हे कमी होईल आणि सेंद्रिय पद्धतीने अन्नद्रव्य पिकाला मिळेल. झाडाच्या पानांचा अतिशय कमी कर्ब नत्र गुणोत्तर आहे, जे लवकरात लवकर लागू होऊ शकतं ते 25 आहे. आता ऊसाचं पानाचं जर पाहिलं तर ऊसाचं पानाचं कर्बनत्र गुणोत्तर हे जास्त आहे. म्हणजे ऊसाचं पानाचं कर्बनत्र गुणोत्तर जर तुम्ही पाहिलं तर 110 आहे. म्हणजे साधारणतः 60 ते 90 दिवसापर्यंत त्याच्यावर कंपोस्टिंग आपल्याला करावं लागेल. त्यावेळेस ते आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य द्यायला सुरुवात करेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, वाळलेलं गवत असेल, गव्हाचा भुसा असेल, धान्याचा कोंडा असेल, तर याचा कर्बनत्र गुणोत्तरानुसार जर आपण आपल्या जमिनीमध्ये ते टाकले, तर निश्चितपणे आपल्याला आपल्या पिकांना त्याच्यापासून मिळणारे जे अन्नद्रव्य आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, ते मोठ्या प्रमाणात मिळतील. आणि साधारणतः सेंद्रिय कर्ब जो आहे, तो सेंद्रिय कर्ब जर जमिनीमध्ये वाढला, तर जमीन म्हणजे लुसलुसीत होते. जमिनीमध्ये 25% हवा, 25% पाणी, 45% खनिज पदार्थ आणि 5% सेंद्रिय पदार्थ असं संतुलन होतं. आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही जर पाहिलं असेल, ज्यांच्याकडे फळबागा आहेत, जर फळबागांना आपल्याला अन्नद्रव्य द्यायचं असेल, तर आपल्याला सफेद मुळं येणं गरजेचं असतं. मग हे सफेद मुळं पिकामध्ये कधी येतात, जमिनीमध्ये कधी येतात मुळांना? तर हे सफेद मुळं जे आहेत, ही सफेद मुळं तोंड असतात. म्हणजे जे अन्नद्रव्य आपण देतो, ते अन्नद्रव्य ॲब्सॉर्ब करायचं काम हे सफेद मुळं करत असतात. आणि मग ही ॲब्सॉर्ब करणारी जी अन्नद्रव्य आहेत, ही अन्नद्रव्य कधी आपल्याला उपलब्ध होतात, ज्यावेळेस जमिनीमध्ये चांगली हवा आणि पाणी खेळती राहील, ज्यावेळेस खनिज पदार्थ चांगले असतील, सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण जमिनीत चांगलं असेल, त्यावेळेस आपल्याकडे अ, मुळं जे आहेत पिकांची त्यांना सफेद मुळं येतात आणि मग मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य खेचलं जातं. म्हणून तुम्ही पहा आपल्याकडं जर डाळिंबाच्या बागा असतील, द्राक्षाच्या बागा असतील किंवा वेगवेगळे जर फळझाडं असतील, तर बऱ्याच वेळा आपण पोटॅशियम ह्युमेट देतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला बहार धरायचा आहे, त्यावेळेस पोटॅशियम ह्युमेट आपण वापरतो. तो का? तर पोटॅशियम ह्युमेट जमिनीमध्ये नैसर्गिक चिलेशन करतं. नैसर्गिक चिलेशनमुळं काय होतं, की तिथली जी जागा आहे मुळांच्या आजूबाजूची, ती तात्पुरत्या स्वरूपात का होईना थोडी भुसभुशीत होते. मोठ्या प्रमाणात अ, हवा खेळती राहते. पाणी मोठ्या प्रमाणात हवा-पाणी खेळतं राहतं आणि जे आपण अन्नद्रव्य देणार आहेत, ते अन्नद्रव्य घेण्यासाठी सफेद मुळांचं इनिशिएशन तिथे होतं. म्हणून ह्या गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं, तर आपल्याकडे सेंद्रिय कर्ब जो आहे, तो सेंद्रिय कर्ब अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे सेंद्रिय शेतीबद्दल जर बोलायचं झालं, तर सेंद्रिय शेतीचं म्हणजे आता आम्ही एक गोष्ट करतो आहोत, की कार्बन क्रेडिट नावाची एक संकल्पना आपण लॉन्च करतो आहोत. तर रोमिपच्या माध्यमातून याच्यावर काम चालू आहे. आम्ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला सुद्धा काही गोष्टी शिफारस करत आहोत. त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे, की खरं सेंद्रिय शेती करणारा शेतकरी कुठला? हे जर शोधायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही त्याचा सेंद्रिय कर्ब मोजा. सेंद्रिय कर्ब जो आहे, हा आर्टिफिशियली मॅनेज करता येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो शेतकरी खऱ्या पद्धतीने म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रिय शेतीच्या अंतर्गत मशागती त्याच्या शेतामध्ये करत असेल, त्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण अतिशय चांगलं राहतं. म्हणून कार्बन क्रेडिट जे आहे म्हणजे तुमच्या जमिनीचा कार्बन जर वाढत असेल, तर त्या शेतकऱ्याला तुम्ही अनुदान द्या.
ज्या शेतकऱ्याच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला वाढलेला असेल, त्याला सेंद्रिय शेतीचा कृषी भूषण द्या किंवा त्याला सेंद्रिय शेतीच्या वेगवेगळ्या गोष्टींच्या जे अनुदान आहेत ते त्याला द्या. कारण तो सच्च्या अर्थाने म्हणजे खऱ्या अर्थाने तो सेंद्रिय शेती करतोय, असं आपण मानायला पाहिजे. आणि मी कार्बन क्रेडिटची योजना आहे, ही जर आपण संपूर्ण देशभरात जर राबवली, तर मोठ्या प्रमाणात म्हणजे सेंद्रिय शेतीबरोबर रासायनिक शेतीमध्ये सुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कारण एकंदरीतच आपण पाहिलं तर जमिनीची उपजाऊ क्षमतावर परिणाम करणारा जो घटक आहे, तो म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन आहे किंवा सेंद्रिय कर्ब आहे. आपण जर पाहिलं तर जो सामू आहे, हा सामू असेल म्हणजे आपली जमिनीचा जो सामू आहे, तो 6 ते 7 नाही 6 ते 7 तर किमान 6.5 ते 7.5 इतका मेंटेन राहण्यासाठी सेंद्रिय कर्बाचं जमिनीमध्ये 1% प्रमाण असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ज्याला क्षारता आपण असं म्हणतो, ती सुद्धा 1.5% पेक्षा कमी जर आपल्याला ठेवायची असेल, तर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन चांगला पाहिजे. साधारणतः सेंद्रिय कर्ब जो आहे, तो आपल्याकडे 1% पर्यंत पाहिजे किंवा 1.2, 1.3 जर असेल तर अतिउत्तम. पण 1% पर्यंत आपल्याकडे ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये म्हणजे आपली जमीन जी आहे, ती मोठ्या प्रमाणात ऑटो मोडला आहे. ती जमिनीमध्ये जे आपल्याला अन्नद्रव्य पिकांना द्यायचंय ते मोठ्या प्रमाणात प्राप्त होतं. कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जी आहे, ती मोठ्या प्रमाणात वाढते. आता कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी वाढल्याशिवाय पिकांना अन्नद्रव्य घेता येत नाही. म्हणून ऑर्गॅनिक कार्बन जर जमिनीमध्ये असेल, तर जमिनीची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी सुद्धा अतिशय चांगली वाढते. मग उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद, त्यानंतर एक्सचेंजेबल सोडियम, मुक्त चुना याचं प्रमाण सुद्धा कमी होतं. उपलब्ध नत्र आणि स्फुरदाचं प्रमाण वाढतं. त्याचप्रमाणे जमीन अन्नद्रव्य धरून ठेवण्याची जी क्षमता आहे पिकांची, ती मोठ्या प्रमाणात वाढते आणि मग अन्नद्रव्य धरून ठेवण्याची जर क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली, तर आपण जे अन्नद्रव्य पिकांना घालून देतोय, ते मोठ्या प्रमाणे पिकांना घेता येतंय आणि हे सगळं कशासाठी? तर आज जर आपण पाहिलं तर पिकाची जी फिजिओलॉजी आहे, ती सगळी फिजिओलॉजी पिकाची जमिनीवर अवलंबून आहे. जर पिकाला संतुलित अन्नद्रव्य मिळालं नाही, तर पिकाला त्याच्या शरीरामध्ये जे काही प्रोटीन निर्माण होतात, जे प्रथिनं निर्माण होतात किंवा कर्ब आणि साखर जी ते निर्माण करतो, एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट जे ज्याला आपण ग्लायकोलिसिस म्हणतो, ती प्रोसेस जे पिकामध्ये होती, ती व्यवस्थित होत नाही आणि ही प्रोसेस जर व्यवस्थित झाली नाही, तर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्यांचा कमतरतेमुळे पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग, किडी, वेगवेगळ्या प्रकारच्या सिम्प्टम्स दिसायला लागतात. मोठ्या प्रमाणात फुलं येतात, पण फुलगळ होते किंवा कुठं फुलंच निघत नाही किंवा फुलंही निघाले, त्याचं रूपांतर फळामध्ये झालं, तर ते फळं छोटे असताना गळून जातात. तर हे सगळे परिणाम जे आहे, ते कमी अन्नद्रव्यामुळे होते आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे जर पिकांमध्ये सल्फरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालं, तर लाल कोळी जो आहे किंवा कोळीवर्गीय जे रस शोषक कीड आहे, ती मोठ्या प्रमाणात वाढते. जर पिकामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त वाढलं, तर पिकाच्या पानांच्या कडा लाल होतात. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, संतुलित अन्नद्रव्य जर पिकांना मिळवून द्यायचं असेल, तर ते आपल्याला मोठ्या प्रमाणात अ, आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब मेंटेन करूनच मिळवून द्यावं लागेल. आज जर आपण पाहिलं द्राक्षाच्या शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणात तुम्ही पहा, भुरी रोग मोठ्या प्रमाणात येतो. ज्या जमिनी ज्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरसची कमतरता आहे, अशा जमिनींमध्ये डाउनी मिल्ड्यू मोठ्या प्रमाणात म्हणजे अशा जमिनींच्या पिकांवर डाउनीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात येतं. ज्या ज्या जमिनीमध्ये पोटॅशियमची कमतरता आहे, अशा जमिनींमध्ये भुरी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे करपे आहेत, ते मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं, तर अन्नद्रव्याचं संतुलित व्यवस्थापन होणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ते देणं गरजेचं नाही, तर जमिनीला व्यवस्थित ते म्हणजे जमिनीला 25% हवा, 25% पाणी, 5% सेंद्रिय पदार्थ, 45% खनिज पदार्थ असं स्ट्रक्चर जमिनीचं झालं पाहिजे. जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन 1% पर्यंत गेला पाहिजे. जमिनीचा जो सामू आहे तो किमान 6.5 ते 7 पॉइंट राहिला पाहिजे. म्हणजे आपण जी खतं देतोय, ती खतं मोठ्या प्रमाणात पिकांना मिळतात. कारण आज आपण एकीकडे पाहिलं, की आपण खतं तर मोठ्या प्रमाणात देतोय. म्हणजे आपल्याकडे हरित क्रांती ज्यावेळेस झाली, हरित क्रांतीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशवर आपण मोठ्या प्रमाणात भर दिला आणि मोठ्या प्रमाणात ते खतं पिकाला आपण वापरले. पण त्याचा दुष्परिणाम आज असा झालाय, की जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे,
त्याची मोठ्या प्रमाणात गरज आज निर्माण झालेली आहे. आता सूक्ष्म अन्नद्रव्यच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं, तर सल्फर जो आहे, हा सल्फर आता मुख्य अन्नद्रव्याच्या यादीत जाऊन बसलेला आहे. 2004 ला भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि आता सल्फर हे 4 मुख्य अन्नद्रव्य धरलेले आहेत. हळू मॅग्नेशियम पण येईल, हळू कॅल्शियम पण येईल. म्हणजे एकीकडे आपण जे मुख्य अन्नद्रव्य आहे ते मोठ्या प्रमाणात टाकलं. त्याच्यामुळे जे सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा प्राथमिक अन्नद्रव्य त्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण होत गेला आणि त्याच्यामुळे आपल्याकडे असंतुलित असं अन्नद्रव्याचं जे व्यवस्थापन आहे ते आतापर्यंत राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळे परिणाम म्हणजे वेगवेगळे रोग असतील, वेगवेगळे किडे असतील, अ, जे आवश्यक उत्पादन आपल्याला आहे, ते उत्पादन न येणं असेल, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामुळे घडत चाललेल्या आहेत. आता साधारणतः जर आपण पाहिलं, जर आपल्याला सेंद्रिय शेती करायची असेल, म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं, जर आपल्याला सेंद्रिय शेती करायची असेल, तर मग सेंद्रिय शेतीमध्ये काय केलं पाहिजे? ज्या जमिनीचं आपल्याला सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करायचं आहे, त्या सेंद्रिय शेतीमध्ये आपण काय केलं पाहिजे? तर साधारणतः सामान्यतः गरजा ज्या आहेत, ते पहिली गरज जी आहे, ते निवास व्यवस्थापन आहे. आता निवास व्यवस्थापन म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे वेगवेगळे किडे असतील, वेगवेगळे मित्र किडे असतील, पशु असतील, पक्षी असतील, गांडुळासारखे आपल्याकडे मित्र आपलं अ, अ, प्राणी आहे. तर ह्या सगळ्यांचा वावर आपल्या शेतामध्ये वाढला पाहिजे. म्हणजेच काय झालं पाहिजे, त्याचं निवास व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. मग आपल्याला निवास व्यवस्थापन करायचं असेल तर काय करावं लागेल? तर आपल्याला पीक विविधता आपल्या सेंद्रिय शेतीच्या प्रणालीमध्ये अंगीकारावं लागेल. आता पीक विविधतेमध्ये मग नत्र स्थिर करणाऱ्या वनस्पती असतील किंवा द्विदल वर्गीय वनस्पती असतील किंवा आपल्या हिरवळीचे पिकं असतील, जे मोठ्या प्रमाणात आपल्या जमिनीतले अविद्राव्य अन्नद्रव्य जे आहेत, ते विद्राव्य स्वरूपात आपल्या पिकांना मिळवून देण्याचं काम करतात. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं, म्हणजे अशा वनस्पती, पीक विविधता वनस्पती जर आपण आपल्या शेतावर लावल्या, तर वनस्पतींच्यावर मित्रकिडींचं प्रमाण वाढतं. त्याचप्रमाणे पक्ष्यांचं प्रमाण वाढतं आणि आता पक्षी जे आहेत, ते पक्षी मोठ्या प्रमाणात आपल्याला अळ्या वेचताना शेतामध्ये दिसतात. म्हणजे ते कीड व्यवस्थापनाचं काम करतात. मित्र कीड जर आपण पाहिलं, क्रायसोपा कार्निया नावाचा जो घटक आहे, जो चवळीवर मोठ्या प्रमाणात आहे. क्रायसोपा कार्निया आज जवळपास रस शोषक किडींचं जर आपण पाहिलं, तर साधारणतः शेकडोच्या पटीत तो एका वेळी अंडे खाऊन घेतो. माव्याचे अंडे शेकडो पटीत तो खाऊन घेतो. जर लेडी बर्ड बीटल नावाचा जो किडा आहे, ज्याच्यावर लाल-लाल ठिपके असतात, तो जर किडा आपण जर पाहिला, लेडी बर्ड बीटल, तर तो एका वेळी 50-50 ते 60-60 हे रस शोषक किडींचे छोटे-छोटे पिल्लं खाऊन घेतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडं म्हणजे तण नष्ट करणाऱ्या सुद्धा मित्रकिडी आहेत. तर ह्या मित्रकिडींना मोठ्या प्रमाणात आपल्या शेतावर आणण्यासाठी त्यांचं निवास काय आहे? म्हणजे त्यांचं घर आपण आपल्या शेतावर करून देणं गरजेचं आहे. तर त्याचं घर करून द्यायचं असेल तर काय करावं लागेल? तर आपल्याला पीक विविधता आपल्या शेतामध्ये राबवावी लागेल. मग सेंद्रिय शेती करताना ही महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण पीक विविधतेद्वारे आपण ह्या सर्वांचं निवास व्यवस्थापन केलं, तर आपल्याकडं मोठ्या प्रमाणात जे अ, मित्रकीड आहे, ती मित्रकीड आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे. त्याच्यामध्ये मग जमिनीतील म्हणजे आपण जर सजीव प्राणी पाहिले, आता गांडुळासारखा प्राणी आहे, जो मोठ्या प्रमाणात जमिनीतील माती खातो. त्याच्या पोटातले जे एन्झाईम्स आहेत, ती मिक्स होतात आणि विषारी ते एन्झाईम्स परत बाहेर पडतात, जे पिकाला अतिशय मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य मिळवून द्यायला मदत करतात. त्याचप्रमाणे जमिनीला सच्छिद्र करतात. त्यामुळे हवा, पाणी खेळतं राहायला मदत होते. गांडूळ आहे, मुंगी आहे, माईट्स, गोगलगाय, कृमी, वाळवी ह्या थोड्या बहुत प्रमाणात आपल्याला जमिनीमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणे मदत करत असतात. त्याचप्रमाणे आपण जमिनीतील सूक्ष्मजीव पाहिलं, तर सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात विघटनासाठी काम करतात. म्हणजे सेंद्रिय कर्ब जर आपल्या जमिनीत वाढवायचा असेल, तर सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सूक्ष्मजीव अतिशय महत्त्वाचा आहे. ज्यामुळे जमिनीचा आपला पोत सुधारतो आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला अ, अन्नद्रव्य जे आहेत ते सहज उपलब्ध होतात. आपण सेंद्रिय शेतीचं जर आपण पाहिलं, तर साधारणतः जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कसे उपलब्ध आपण केले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची जे नैसर्गिक संसाधनं आहेत, मी अगदी पहिल्यापासून सांगत आलो. तण असेल, वाळलेली पानं असेल, शेण असेल, एकदा अर्धवट कुजलेलं
आपल्याकडे कंपोस्ट असेल, हे सगळं जर आपण आपल्या जमिनीमध्ये टाकलं, तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनीची उपजाऊ क्षमता वाढते आणि जमिनीला एक काळसरपणा प्राप्त होतो आणि जमिनीची अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं, तर आपल्याला पीक विविधता आणि जैवविविधता या दोन्ही गोष्टींचा अंगीकारणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे जर पीक विविधता असेल, तर आपल्याला कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापन करता येतं. अन्नद्रव्याचं आपल्याला व्यवस्थापन करता येतं. मग पीक विविधतेसाठी आपण मिश्र पीक पद्धती वापरू शकतो. आंतरपीक आंतरपिके पद्धती वापरू शकतो किंवा पट्टाफेर पद्धतीचे पिके पद्धती वापरू शकतो किंवा साखळी पद्धतीने आपण पिकं घेतो, ती वापरू शकतो. द्विदल वर्गीय वनस्पतींचं जर आपण उत्पादन अन्नद्रव्यांबरोबर मुख्य पिकांबरोबर घेतलं, तर मोठ्या प्रमाणात आपल्याला जमिनीची सुपीकता, जमिनीचा कस, जमिनीचा पोत आणि सूक्ष्म जीवाणूंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला याच्यामध्ये करता येऊ शकते. आता द्विदल वर्गीय जे वनस्पती आहे, आता त्या द्विदल वर्गीय वनस्पतींच्या मुळांवर आपण पाहिलं, की रायझोबियम नावाचा जो जीवाणू आहे, तो मोठ्या प्रमाणात हवेतलं नत्र स्थिर करतो आणि ते आपल्या पिकांच्या मुळांमध्ये देतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं, तर आपल्याला मित्र किडी असतील किंवा आपल्याकडे जे आपले जीवाणू आहे, ह्या सगळ्यांना वाढवण्यासाठी जैवविविधता आणि पीक विविधता महत्त्वाची आहे. आपण सापळा पिके असेल किंवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आपले मित्र कीटक आहेत, त्यांचं वसाहत जर आपण केली, म्हणजे आज आपण क्रायसोपा कार्निया पाहिला तर तो चवळीवर मोठ्या प्रमाणात राहतो. चवळीचा आपण आंतरपीक म्हणून समावेश करू शकतो. मकाचे काही-काही ताटं आपण जर आपल्या शेतामध्ये लावले, तर लेडी बर्ड बीटल मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये येतो. अशाप्रमाणे त्याचप्रमाणे आपण झेंडू जर लावला, तर झेंडू सूत्रकृमीला आपल्याला नियंत्रण करू शकतो. मोहरी सूत्रकृमी किंवा जे सिस्टीड वगैरे ज्या बुरशी आहेत जमिनीमध्ये, त्याला नियंत्रण करू शकते. या सगळ्यांचा वापर जर आपण केला, तर आपल्याला व्यवस्थित सेंद्रिय शेती करता येईल. आपण जर पाहिलं तर एकमेकाच्या सानिध्यात वाढणाऱ्या पिकांचं म्हणजे एकमेकाला अनुकूल असणारी जी पिकं आहेत, त्या पिकांचा आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला म्हणजे पीक विविधता आपल्या शेतामध्ये लावणं अतिशय सोपं आहे. तुम्ही जर स्क्रीन पाहत असाल, तर तिथं आंतरपीक पद्धत कशी आहे, पट्टाफेर पद्धत कशी आहे, मिश्र पीक पद्धत कशी आहे, हे दिलेलं आहे. साधारणतः माहिती आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे. तुमचा जर मोबाईल तुम्ही वापरत असाल, तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. ही माहिती तुमच्या दैनंदिन जे शेती पद्धत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय उपयोगी येणारी अशी आहे. आदर्श पिकांचा जर फेरपालट तुम्ही पाहिला, तर इथं आपण आदर्श पिकांचा फेरपालट सुद्धा दिलेला आहे. म्हणजे आपण साधारणतः कापूस जर घेत असू, तर मग दुसऱ्या जो हंगाम आहे त्याच्यामध्ये आपण कसा भुईमूग घेतला पाहिजे. त्यानंतर ज्वारी, कांदा, कापूस, मूग, मिरची ही जर आपण सायकल व्यवस्थित रोटेट करत राहिली, तर आपल्याला मोठ्या प्रमाणात जमिनीची सुपीकता टिकून राहील. कीड आणि रोगांपासून आपल्या जमीन मुक्त होतील. जनावरांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे आपल्याला वातावरणाला साजेशी आणि मातीच्या प्रकारानुसार आपल्याला पिकांची निवड त्याच्यामध्ये करता येईल. त्याचप्रमाणे जमिनीतून पसरणाऱ्या किडी आणि रोग आपल्याला टाळता येईल. तण नियंत्रण आपल्याला व्यवस्थित करता येईल आणि साधारणतः ह्या सगळ्या पद्धतीमुळे जी आहे, की आपली जी जमीन आहे ती नेहमी आच्छादित राहते आणि जमीन जर आपली आच्छादित राहिली, तर जमिनीमध्ये ओलावा चांगला राहतो. सूक्ष्मजीव त्याच्यामुळे जमिनीत चांगले टिकून राहतात. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या एकमेकाला लागून अशा आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, तर आपण पीक विविधतेमध्ये हिरवळीचे खतं सुद्धा आपण वापरू शकतो. हिरवळीचे खत साधारणतः कसे वापरायचे, केव्हा वापरायचे? साधारणतः कुठल्या वेळी ते म्हणजे फुलोऱ्यात आल्यानंतर साधारणतः ते कापावेत. आंतरपीक म्हणून तो आपण लावू शकतो किंवा बेवड पीक जे आहे, आपण ते बेवड पीक म्हणून सुद्धा हिरवळीचं गिरीपुष्प असेल, ध्यांचं असेल, हे आपण लावू शकतो. वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत हिरवळीच्या खतासंदर्भात, त्या जर आपण पाहिल्या, तर अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला हे जे आहे, त्या आपल्या मुख्य पिकाला त्याचा फायदा होतो आणि जर आपण हिरवळीचं पिकं आपल्या जमिनीमध्ये जर केलं, तर ऑर्गॅनिक कार्बन जो आहे, सेंद्रिय कर्ब वाढायचं प्रमाण सुद्धा त्याच्यामुळे वाढतं. आता साधारणतः हे सगळं करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात
आपल्याकडे म्हणजे दूषितीकरण होतंय आजूबाजूच्या शेतातून. जर जर तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल, तर ते दूषितीकरण व्हायला नको याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे साधारणतः शेजारचा शेतकरी रासायनिक पद्धतीने शेती करत असेल, तर तो जर फवारणी करत असेल, तर त्याच्यात तुषार आपल्या शेतावर येऊन पडतात. त्याचप्रमाणे तो जर रासायनिक खतं वापरत असेल आणि त्याच्या शेतातलं पाणी आपल्या शेतात येत असेल, तर ते पाण्यामुळे आपलं शेत दूषित होतं. त्याचप्रमाणे प्लास्टिकच्या पिशव्या असतील किंवा वेगवेगळ्या जाळ्या, दोरे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू असतील त्या आपण व्यवस्थित शेतामधून बाहेर बाजूला काढून टाकून त्याचं हे केलं पाहिजे म्हणजे त्याचं नियंत्रण केलं पाहिजे. त्या शेतामध्ये टाकता कामा नये. त्यानंतर आपण जे मल्चिंग वापरतोय, ते पॉलिइथिलीन, पॉलिप्रॉपिलीन, पॉलिकार्बोनेटचं वापरावं. पॉलिक्लोराईडचं शक्यतो वापरू नये. त्याचप्रमाणे आपण आपल्या शेताला जो बांध आहे आपल्या शेतावरचा, तो बांध आपण व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. बाजूचा शेतकरी आणि आपण याच्यामध्ये आपल्याला कसं पोल्युशन टाळता येईल याच्याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. सेंद्रिय शेती करताना आपल्या शेताच्या आजूबाजूला आपण उंच असलेले बॉर्डर पिकं लावणं गरजेचं आहे, जे आपल्या मित्रकिडींना मोठ्या प्रमाणात आकर्षून घेतील. आता आंबेली फेरी नावाची जी वनस्पती आहेत, मग याच्यामध्ये ओवा येतो, बडीशोप येते किंवा तुमचं मोहरी येते. हे जर आंबेली फेरी वनस्पती जर तुम्ही तुमच्या शेताच्या आजूबाजूला लावल्या, तर मित्र कीटक मोठ्या प्रमाणात तुमच्या शेताच्या जवळ येताना तुम्हाला दिसतील. हे सगळं जे आहे, हे सगळं सेंद्रिय शेतीचे तत्व आणि अंतर्गत मशागतीच्या रिलेटेड आहे. खरं तर विषय फार मोठा आहे. मला सरांनी सांगितल्याप्रमाणे 1 तास झालेला आहे. आपलं पुढच्या शनिवारी लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण उर्वरित जो भाग आहे, की सेंद्रिय शेतीचा इतिहास, त्याचप्रमाणे सेंद्रिय शेतीमध्ये बाकीचं म्हणजे गटाद्वारे सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरणाचे मानक आणि एकंदरीत कार्यप्रणाली हा विषय आपण शनिवारी घेणार आहोत. तर विषय फार मोठा आहे आणि ह्या सर आपण सगळ्या पुढच्या शनिवारी नाही सर, या शनिवारीच घेणार आहोत. सॉरी ह्या येत्या 24 शनिवारी. तारखेला 24 तारखेला. हो, येत्या शनिवारी आपण ते घेणार आहोत. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मला वाटतं सर आहेतच. आपण नक्की सर, त्याची तुमची सर स्क्रीन शेअरिंग स्टॉप करा. ओके. जसं सरांनी सांगितलं आता की सेंद्रिय शेती हा विषय खूप मोठा आहे, परंतु आपण काय करतोय की हा जो पार्ट आहे हा पार्ट आपण 2 भागांमध्ये विभागला गेलाय. याच्यामध्ये आपण जनरल डिस्कशन केलं आणि पुढच्या भागामध्ये मग आपण सेंद्रिय शेतीचा इतिहास असेल किंवा त्याची जी काही आंतरराष्ट्रीय मानके प्रमाणके तुमच्यापैकी ज्या लोकांना सेंद्रिय शेती करायची तर तुम्ही सर्टिफिकेशन कशा प्रकारे करू शकता, या सर्व गोष्टींची चर्चा आपण पुढच्या सेशन मध्ये करणार. म्हणजे पुढच्या सॅटर्डेला म्हणजेच आगामी 24 मे आज की 19 आहे ना सर, तर पुढच्या सॅटर्डे 4 ते 5 याच सेशन मध्ये आपण भेटणार आहोत. ठीक आहे. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही हँड रेज करू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाने ही जी सिरीज सुरू केली तर त्यासाठी आपण ते व्हॉट्सअप ग्रुप बनवले. तुमच्यापैकी जर काही लोक त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट नसाल तर तुम्ही मला मेसेज केला तर तुम्हाला मी त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करू शकतो. आपण काही महिला शेतकऱ्यांचे वेगळे ग्रुप बनवलेत आणि काही जनरल ग्रुप आहेत आपले. महिला शेतकऱ्यांचे ग्रुप आपण याच्यासाठी वेगळे बनवलेत की काय उद्या शासनाच्या काही वेगवेगळ्या स्कीम्स किंवा वेगवेगळ्या योजना पर्टिक्युलरली महिला एफपी असेल किंवा महिला ग्रुप फार्मिंग असेल तर त्या दृष्टीने आपण ते वेगळे ग्रुप्स बनवतो. तर त्या दृष्टीने कोण महिला शेतकरी असेल तर तुम्ही जरी मला मेसेज केला तर तुम्हाला मी त्या ग्रुपमध्ये ऍड करू शकतो. इतर शेतकऱ्यांनी ग्रुप ऍड केल्यानंतर तुम्हाला मी एक रेग्युलर आपण एमसीडीसीचा ग्रुप बनवलाय त्याच्यामध्ये तुम्हाला मी ऍड करतो. ठीक आहे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नंबर टाकू नका, मी माझा नंबर टाकलाय चॅट बॉक्स मध्ये, त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करा, तुम्हाला मी त्या ग्रुपची लिंक पाठवतो, तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकता. मी सर आता प्रश्न घेतो डायरेक्टली. पहिला प्रश्न मला वाटतं मोनिका मॅडमने प्रश्न विचारलेला आपला. तुम्ही मॅडम डायरेक्ट अनम्यूट करून आपला प्रश्न विचारू शकता. हा मॅडम नमस्कार, विचारा प्रश्न आपला. मॅडम प्रश्न विचारा आपला. हॅलो सर, फॅन्टॅस्टिक सेशन, खूपच सुंदर होता सेशन. फक्त ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन साठी तुम्ही काय गायडन्स देऊ शकताय किंवा काय असिस्टन्स देऊ शकताय ते विचारायचं. मॅडम आपण आहे ना पुढचा जो सेशन आहे तो सगळा सर्टिफिकेशनवर ठेवणार आहोत आणि त्या संदर्भात तुम्हाला लागणारी माहिती पुढच्या सेशन तुम्ही ऐकल्यानंतर मला वाटतं जर प्रश्न विचारला तर पुढच्या सेशन मध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आणि जर काही राहिलं तर मी आहेच, माझा फोन नंबर वगैरे असेल, तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑल राईट सर, वेटिंग फॉर द नेक्स्ट सेशन. थँक्यू सो मच. जादूगरांनी आहे अगोदरच जादू सांगितलं तर मजा राहणार नाही त्याला. ठीक आहे. नेक्स्ट वडणे पाटील सर आपला प्रश्न विचारा. हा सर, गुड इव्हिनिंग.
नमस्कार नमस्कार. हा. तर माझा क्वेश्चन असा होता, हे जे मित्र किट जे आपल्याला हे करायचे इन्व्हाइट करायचे असतील सपोज, तर त्याच्यासाठी आपल्या शेतीमध्ये तुम्ही सांगितलं ओवा, बडीशोप आणि मोहरी हे हो, 3 हो. आहे. याच्या व्यतिरिक्त अजून जे मल्टिपल ऑप्शन्स असतील, कारण आता हे 3 जे आहेत हे आता क्षेत्र जर मोठं असेल तर हे 3 फक्त आपण हे नाही करू शकत. तर त्याचं म्हणजे क्वांटिफिकेशन तेवढं नाही राहणार. तर समजा याच्यापेक्षा ऑप्शन्स अजून काय काय अवेलेबल असू शकतील याच्यामध्ये? आता याच्यामध्ये सर सूर्यफूल आहे, मोहरी आहे, मका आहे, चवळी आहे, द्विदल वर्गीय वनस्पती बऱ्यापैकी सगळ्याच आहे. म्हणजे मोठी यादी आहे. तुम्हाला अगदी तुम्हाला जर शक्य झालं तर माझं एक तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती नावाचं पुस्तक आहे. सकाळने ओके. प्रकाशित केलेलं आहे. ते हा, हा, Amazon हा. वरती उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये हा. आपण भरपूर माहिती दिलेली आहे या विषयासंदर्भात. आणि ओके, ओके. तुम्हाला काही वाटलं म्हणजे हे 3 पीक मी आंबेली फिरी वनस्पती ज्या आहेत, आंबेली फिरी वनस्पती जेवढ्या आहेत, त्या सगळ्या जर म्हणजे त्या सगळ्या आपण मी फक्त काही महत्वाची उदाहरणं दिली. तर याच्यापैकी कुठली आपण लावली तर मोठ्या प्रमाणात मित्र कीड येते. मग त्याच्यामध्ये मका असेल, चवळी असेल, तुमचं सोयाबीन असेल, त्याच्यानंतर मोहरी असेल, ओवा असेल, हे सगळे अतिशय महत्वाचे आहेत. झेंडू असेल, आपलं सूर्यफूल आहे. हे अशा वनस्पती आपण आंतरपीक म्हणून लावू शकतो. आणि अजून अशी मोठी लिस्ट आहे तर त्या पुस्तकामधून तुम्हाला मिळेल किंवा नंतर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला पाठवून देईल ती लिस्ट. पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी मी एक सूचना देतो. उद्या जागतिक मधमाशी दिवस आहे 20 मेला. तर त्या दृष्टीने आपण एक दुपारी 3 ते 5 मध्ये एक राज्यस्तरीय कार्यशाळा ठेवलेली. तर त्याची पण लिंक मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवतो. सुंदरसा कार्यक्रम आहे उद्या 3 ते 5 मध्ये. आपण जागतिक मधमाशी दिवस असल्यामुळे आपण तो कार्यक्रम ठेवलेला आहे. ठीक आहे. वर्ल्ड हनी डे. सुभाष महाजन सर आपला प्रश्न विचारा. हॅलो. सुभाष महाजन सर आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला सर. हॅलो. आवाज येतो सर? नमस्कार. येतो सर. बोला, बोला. प्रश्न विचारा. सेंद्रिय शेतीच्या बाबतीत मला असं म्हणायचंय, शेतकरी जेव्हा सेंद्रिय शेतीचं उत्पादन घेतो, त्याला जे मार्केट पाहिजे त्या मार्केटच्या दृष्टिकोनातून जी जनजागृती पाहिजे, जो उत्पादित करणारा शेतकरी आहे त्याला जी ऍडिशनल व्हॅल्यू पाहिजे मिळत नाहीये. दुसरी गोष्ट, जेव्हा मार्केटमध्ये तुम्ही एखादा ऑर्गॅनिक प्रॉडक्ट घेऊन जाता तर त्या टायमाला आपला प्रश्न येतो की तो म्हणतो याच्यामध्ये सुपेरिटी पाहिजे. प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा ऑर्गॅनिक प्रॉडक्ट घेऊन जाता त्याला तुम्ही इतर केमिकल्स वापरत नाही, त्याच्यामुळे त्याला थोडंफार किडीचं म्हणा काय जे नॅचरली जसं ते ग्रो होईल त्या पद्धतीने होतं. सर्वात मोठा त्याच्यातला जो पार्ट आहे याच्यामध्ये महिला जे आहे, महिला बचत गट शहरामधल्या ह्या काम याच्यामध्ये करू शकता. तो एक त्याच्यामधला रिसोर्सेस आपण जर वापरला तर जो उत्पादित करणारा शेतकरी तर त्याला सुद्धा 2 पैसे चांगले मिळतील आणि घेणारा जो शेतकरी आहे, घेणारा जो कंझ्युमर आहे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एक चांगल्या पद्धतीचं न्यूट्रिएंट फूड त्याला मिळेल. असं एक माझा त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट प्रश्न आहे. आता काय झालंय सर, याच्यामध्ये प्रामाणिकरण सर्टिफिकेशन महत्वाचा पार्ट. ज्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिक फूड मार्केटमध्ये घेऊन जाता तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा, तर इट शुड बी सर्टिफाईड फ्रॉम अक्रेडिटेड सर्टिफिकेशन एजन्सी. म्हणजे प्रमाणीकरण संस्थेकडून तो सर्टिफाईड पाहिजे. आता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या 2 अडचणी असतात की शेतकरी म्हणतो प्रमाणीकरणाचा खर्च परवडत नाही. तर आता त्याच्यासाठी आपल्याकडे पारंपरिक कृषी विकास योजना जी आहे पंतप्रधानांच्या इनिशिएटिव्ह मधून सुरू झालेली, त्याच्या अंतर्गत आता सहभागिता हमी प्रमाणीकरण पीजीएस पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम आपण सर्टिफिकेशन वरती नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर करणार आहोत सर्व. तर तो एक आहे. आणि अजून एक जैविक भारत नावाची कन्सेप्ट आहे. म्हणजे पुढचं लेक्चर तुम्ही ऐकलं तर तुमच्या ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या त्याच्यात क्लिअर होतील. आणि म्हणजे जर ते लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला काही डाऊट असेल तर मग आपण चर्चा करू नक्कीच सर. येस. सुभाष महाजन सरांची थोडीशी मी ओळख करून देतो. शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ग्रामीण बीजोत्पादन याच्यामधले सर तज्ञ व्याख्याते आहेत आणि सरांचं आपण येत्या सोमवारी त्या टॉपिक वरती आपण व्याख्यान ठेवलेले आहे दुपारी 4 ते 5 मध्ये सायंकाळी. शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ग्रामीण बीजोत्पादन मी ते व्हॉट्सअप ग्रुप मध्ये नंतर ते सर्क्युलेट करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न मी आमंत्रित करतोय. बाळासाहेब शेळकेवाडी सर आपला प्रश्न विचारा. बाळासाहेब शेळकेवाडी सर अनम्यूट करा. अमर पाटील सर बोला. सर नमस्ते. नमस्कार. बोला सर, बोला. नमस्कार सर, सेंद्रिय शेती सुरू करत असताना
हा. शेतीची आपण कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे? आता आपल्याकडे फर्टिलायझर शेतीचं बरंचसं केमिकल्स वगैरे आपण वापरलेले असतात. हो 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 हो. तर ते सुरुवातीचा काळ कसा शेतीला हँडल करावा, त्याच्यावर काळजी काय काय घ्यावी आणि तिथून पुढे कशी जर सेंद्रिय शेतीला सुरुवात करायची असेल तर आपण सगळ्यात आधी आपण आपल्या शेतामध्ये जे नैसर्गिक संसाधनं आहेत, म्हणजे तुम्ही तुमचं कंपोस्ट असेल किंवा तुमच्याकडं प्रेसमेड पासून बनवलेलं खत असेल किंवा पालापाचोळ्याचं खत असेल, हे खत आपण सुरुवातीला टाकणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपण बेवड पीक घेणं गरजेचं आहे. कारण बेवड पीक जर तुम्ही घेतलं तर ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचा वाढतो. मग बेवड पिकामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हिरवळी अनम्यूट करा सर, अनम्यूट करा. माईक म्यूट झाला आपला. ओके. जे व्हिडिओ तुमचा कॅमेरा सर हे होतोय. हा ओके, कंटिन्यू सर. फोन येत होता त्याच्यामुळे. तर आपण वेगवेगळ्या हिरवळीचे पिकं जर वापरले, ध्यानचा वगैरे सारखं फुलोऱ्यात आल्यानंतर ते जर गाडले तर आपला सेंद्रिय कर्बाचं एक प्रमाण चांगलं जमिनीत वाढतं. म्हणजे सुरुवात करताना आपण सेंद्रिय खतं आपण जास्तीत जास्त दिली पाहिजेत. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण हिरवळीचे पिकं बेवड म्हणून त्याचा वापर केला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सेंद्रिय शेतीला पूरक असं आजूबाजूचे पर्यावरण, म्हणजे मित्र किडींना पोषक असे वनस्पती आपल्या शेताच्या आजूबाजूला लावलं पाहिजे. जमिनी मल्चिंग व्यवस्थित केली पाहिजे. जमिनीमध्ये मल्च आपण केलं पाहिजे. भले आपण पालापाचोळ्याचं मल्चिंग करू. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण जर सुरुवात केली तर आपल्याला अतिशय चांगला फायदा सेंद्रिय शेतीमध्ये होऊ शकतो. दिगंबर सर, प्रश्न विचारा आपला. नमस्कार सर, दिगंबर पवार बोलतोय, सांगोला, सोलापूर. नमस्कार. बोला. सर, डायरेक्ट कंपोस्ट खत आणि बायोगॅस मधून जे मळी निघते ते आणि आपलं गांडूळ खत, तिन्ही पैकी बेस्ट कोणतं? गांडूळ खत सगळ्यात बेस्ट. गांडूळ खत सगळ्यात चांगलं आहे. पण जर तुम्ही जे दुसरे जे 2 खतं म्हटले त्याच्यामध्ये तुमचं जे बायोगॅस स्लरी आहे, त्या स्लरीमध्ये जर तुम्ही जीवाणूंचं कल्चर टाकलं आणि जीवामृत आपण जसं बनवतो तसं जर आपण बनवलं आपल्या त्या टँक मध्ये थोडं कल्चर टाकून, तर ते सुद्धा अतिशय चांगलं आहे. म्हणजे ते जर मिळत असेल तर 100% वापरावं. आणि सगळ्यात तिसरं जे तुम्ही म्हटलं की जे आपलं बगॅस आहे किंवा जे मळी आहे त्याचं जे खत आहे ते शक्यतो डायरेक्ट न टाकता जर आपण त्याचं कंपोस्टिंग करून टाकलं तर ते फायदेशीर होतं. याच्यामध्ये काय असतं, हेवी मेटल फार असतात मळीमध्ये. हे हेवी मेटल आपल्या जमिनीत जातात, जमिनीचा पोत त्याच्यामुळे खराब होतो. पाणी जर आपल्या जमिनीतून आपल्या विहिरीमध्ये जात असेल तर तो अर्क त्या विहिरीच्या पाण्यामध्ये उतरतो. त्याच्यामुळे कंपोस्टिंग करून टाकलं तर चांगलं. म्हणजे प्राधान्यक्रम द्यायचं झालं तर सगळ्यात आधी तुमचं गांडूळ खत एकदम उत्कृष्ट, त्यानंतर तुमचं बायोगॅसची स्लरी व त्याची जीवामृतासारखी त्याच्यावर प्रक्रिया करा आणि मग त्याच्यानंतर तिसरं हे मळीचं तुम्ही कंपोस्ट करून देऊ शकता. विजय मेत्रे सर, प्रश्न विचारा आपला. विजय मांडवे सर, प्रश्न विचारा आपला. विजय मांडवे सर. नमस्कार सर, विजय मांडवे बोलतोय खाटावरून. बोला सर, बोला. नमस्कार सर, आपले पीजीएस मधनं जे गट होते त्याचा रिन्यूशन करायचे का त्या सर्टिफिकेशनचं, का शासन ते करणार आहे, कसं काय? नाही, आता तुमची जर योजना संपली असेल तर तुम्हाला स्वतःलाच त्या गटाला रिन्युएशन करून घ्यावं लागेल. ते गटानं टोटल केलं पाहिजे का स्वतंत्र प्रत्येकाने केलं पाहिजे? नाही, गटाला, कारण गटाला प्राधान्यक्रम दिलेला आहे. गट ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. जर गटातून तुम्ही बाहेर पडला तर तुम्ही वैयक्तिक पीजीएस द्वारे करू शकता. पण मग पीजीएसचं परत असंच म्हणणं की तुम्ही परत 2 वर्षानंतर गटाला एकत्रित करून गटाबरोबर शेती करणं गरजेचं आहे. शक्यतो सर्टिफिकेशनचे जे प्रश्न आहेत प्रमाणीकरणाचे, तर नेक्स्ट सेशनला विचारा तुम्ही. कारण पुढची उत्कंठा म्हणजे आपल्याला हे पुढं सांगण्यासाठी राहिलं पाहिजे. इतर लोक नवीन पण असणार. नितीन बांग सर, आपले प्रश्न विचारा. नितीन सर. सर, नितीन बांग बोलतोय, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. तर मला असं विचारायचंय, जे आपण हिरवळीचे पिकं घेणार आहोत, जसं आता मी माझ्या सीताफळाच्या बागेमध्ये आता आंतरपीक म्हणून मूग लावणार आहे, तर ते फुलोऱ्यावरती आल्यानंतरच जमिनीत गाडणं गरजेचं आहे का त्याचं उत्पन्न घेतल्यानंतर पण ते जमिनीत गाडलं तर त्याचा आपल्याला फायदा मिळेल? आता आपण तुम्ही जे मूग घेणार आहात ना, तर मुगाचं तुम्ही उत्पादन घ्या, नंतर तुम्ही जमिनीत गाडा. तुम्हाला दोन्ही फायदा त्याच्यामध्ये मिळेल. जर तुम्ही ध्यानचा वगैरे घेतला, आता ध्यानचा पासून तसं काही घेत नाही, ते ध्यानचा फुलोऱ्यात आल्यानंतर गाडला तरी चालेल.
पण ज्यावेळेस तुम्ही मूग ओके. घेणार आहात किंवा जे आपलं महत्वाचं पीक आहे ते घेणार असाल तर ते तुम्ही त्याचं हे काढून घ्या आणि नंतर त्याचे अवशेष रोटाव्हेटरने जमिनीत घाला. त्याचा अतिशय अच्छा. चांगला फायदा आहे. सर हे जसं माझं आता सीताफळची बाग आहे, त्या बागेमध्ये जर मला मित्र किडीचं जर हे करायचं असेल, तर त्याला सूर्यफूल वगैरे जर आपण हो. साईडला जर हे केलं, तर त्याच्याने मी- मित्र कीड त्याचे येईल का? आणि 100% त्यासाठी मुंगलाही काही फायदा? 100% येईल. तुम्ही सूर्यफूल लावा. तुम्ही सगळ्या झाडामध्ये म्हणजे सगळ्या बागेमधून एक जर तुम्ही शेवगा लावला मध्ये कुठेतरी एक शेवग्याचं झाड, तर मधमाशी मोठ्या प्रमाणात येईल. म्हणजे परागीभवन फळझाडांसाठी अतिशय मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे होईल. आणि आजूबाजूला तुम्ही मध्ये असं मक्याचे ताट मध्ये आधी लावले, थोडे चवळीच्या 2-2 ओळ्या कुठं लावल्या, तर मित्र किड्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आपल्या शेतामध्ये होईल सर. गॅलेक्सी J2 कोर म्हणून कोणतरी आहेत? आपला प्रश्न विचारा. मी अनम्यूट केलेलं आहे, तुम्हाला प्रश्न विचारा आपला. विजय मेहत्रे सर, आपला प्रश्न विचारा. मेत्रे साहेब बोला. नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. मला असं सांगायचं की ज्या लोकांना ऑर्गॅनिक प्रोड्यूस विकायचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आमच्यासारख्या लोकांना संपर्क साधावा. आम्ही त्यांचं प्रॉडक्ट विकायला मदत करू. फक्त बरं. किंमत अव्वाच्या सव्वा शेतकऱ्यांनी अपेक्षित करू नये. बरं बरं बरं. आपण जर का म्हटलं ना तर आपण याच्यावरती एक सरांचं सर्टिफिकेशन नंतर आपण एक सर त्याच्यावर फक्त ऑर्गॅनिक प्रोडक्टचं मार्केटिंग याच्यावर पण आपण एक सेपरेट विषय ठेवू शकतो. चालेल चालेल चालेल. म्हणजे ज्यांना काही गरज आहे, जे शेती करतात त्यांना विकायचं कुठे प्रॉब्लेम आहे, तर अशासाठी आपण तो मला वाटतं फायदेशीर राहू शकतो. नक्की 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 करूयात आपण त्याच्यावर एक सेपरेट सेशन घेऊया सर आपण. थोडं 1 मिनिट प्रशांत सर, एक छोटा फोकस टाका त्याच्यावर. हा बोला बोला. हॅलो. काही नाही, तुम्ही तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने तुम्ही एक सांगा की ऑर्गॅनिकला मार्केट आहे, फक्त सगळ्याची सुसूत्रता होणं गरजेचं आहे. हा नाही, प्रमाणीकरण जर असेल तर मार्केट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आता वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये उतरत आहेत. काल माझी अॅग्रोवनला मीटिंग झाली. अॅग्रोवन मोठ्या प्रमाणात आता सेंद्रिय शेती करायला घेत आहे. त्याच्यामुळे आता दिवसेंदिवस आपल्याला दालनं खोलली होत आहेत. फक्त आपलं प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे. आणि ते प्रमाणीकरणाच्या अडचणी असतील तर आपण आहोत, आपण मोठ्या प्रमाणात मदत करू रोमितद्वारे शेतकऱ्यांना. ओंकार प्रदेश विचारतात की तुम्ही जे सेंद्रिय शेती पुस्तकाचं नाव सांगितलं ते नाव परत एकदा सांगा. हा, तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती. तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती. आणि दुसरं पुस्तक जे आहे सेंद्रिय शेती मानके आणि प्रमाणीकरण. सकाळने प्रकाशित केलेली पुस्तकं आहे. दोन्ही पुस्तकांचा लेखक मी आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार त्या पुस्तकांना मिळालेले बेस्ट सेलर पुस्तकं आहेत. आणि अतिशय चांगली माहिती आपण त्याच्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच. पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी मी काही सूचना देतो की जर का तुमच्याकडे, जसं सर सांगतात, तुमच्याकडे एखादं नवीन तंत्रज्ञान आहे आणि ते शेतकऱ्यासाठी उपयोगी ठरू शकतं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जर का आमच्याशी संपर्क साधला तर तुम्हाला पण आम्ही अशा तर्फे प्लॅटफॉर्मवरती घेऊन ती माहिती आपण इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो. बळीराम डोरे सर, प्रश्न विचारा आपला. नमस्कार सर. नमस्कार. आमची फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे आणि आमचा विचार असा चालू आहे की प्रत्येक आमचे जे सभासद आहे त्यांचा एक ऑर्गॅनिक कोपरा म्हणून उपक्रम राबवायची इच्छा आहे. तर नेमकी सुरुवात कशी करावी लागेल? ऑर्गॅनिक काय? कोपरा. ऑर्गॅनिक कोपरा म्हणजे जसं की प्रत्येक शेतकऱ्याकडे 3-3, 4-4 एकर शेती असते, परंतु ते सर्वच करू शकत नाही समजा. सगळ्यात आधी ना अवेअरनेस आपल्याला करावं लागेल. तर सगळ्यांना सेंद्रिय शेती म्हणजे काय हे समजावून सांगावं लागेल. फायदा थोडा समजावून सांगावा लागेल. आणि प्रत्येक शेतकरी त्याच्या बांधावर कुठले खत बनवू शकतो याविषयी आपण थोडं मार्गदर्शन केलं तर त्याची गोडी त्याच्यात त्यांना वाढेल. म्हणजे जीवामृत कसं बनवायचं, बीजामृत कसं बनवायचं, गांडूळ खत आपण शेतावर कसं करू शकतो आणि मग आपल्याला रासायनिक खत याच्यामुळे कसे कमी करता येईल आणि या खतांचा फायदा आपल्या जमिनीला कसा होईल हे सगळं आपण सांगून कृतीद्वारे त्यांना दाखवलं की 100% तुम्ही माझ्याशी निवांत आपण कॉन्टॅक्ट करा. मला तुम्हाला त्याला करू. तर आम्ही म्हणजे शेतकऱ्यांशी संपर्क केला पण सर्वांचं काय म्हणणं आलं की आमचं सर्वच आम्ही ऑर्गॅनिक नाही करू शकत, म्हणून आपण ते ऑर्गॅनिक कोपरा म्हणून ठरवलं की प्रत्येकाची 10-10, 20-20 गुंठे शेती सुरुवात करूया, नंतर जसं जसं वाढेल तसं वाढवून. हो नाही, त्यांनी सेंद्रिय शेती नाही केली तरी चालेल, पण सेंद्रिय पद्धतीने आंतरमशागती जरी केल्या किंवा सेंद्रिय पद्धतीने स्लरी जरी द्यायला सुरुवात केली तरी फार फायदा होईल. चांगला उपक्रम आहे. आपण राहूयात कॉन्टॅक्ट मध्ये सर.
नक्कीच सर. रितेश म्हणून आहेत. रितेश सर अनम्यूट करा. तुम्ही थोडंसं काहीतरी म्हणताय चॅट बॉक्स मध्ये, तुम्ही डायरेक्टली बोलू शकता रितेश सर. रितेश तुम्ही डायरेक्टली बोलू शकता. त्यांचे काहीतरी 111 स्टॉल्स आहेत असं काहीतरी बोलतात ते. सर तुमच्या सर ते अनम्यूट तुमच्याकडनं होत आहे ते. हा अनम्यूट हा आहे. सर नमस्कार. तुमचा आवाज हॅलो. येतोय. हा हा सर माझं कृषक नॅचरल नावाने स्टोअर आहे ऑल इंडियामध्ये आणि UK USA मध्ये. मी फार्मर्स कडनं डायरेक्ट ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय माल घेतो आणि त्यांच्या ब्रँड नेमनी किंवा आमच्या ब्रँड नेमनी आम्ही डायरेक्ट फार्मर टू कंझ्युमर या कॉन्सेप्टवर नो प्रॉफिट नो लॉसवर आम्ही आता चालवतोय. आता आमचं 4थं वर्ष आहे सर. अरे वा. तर जे कोणी आपले शेतकरी बांधव असतील तर ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतील सर आणि आम्ही त्यांना योग्य तो रेट देऊ. भाव ते ठरवणार, विक्री आम्ही करणार. आणि टोटली कॉन्सेप्ट सीमा भागातल्या काही शेतकरी, तरुण शेतकरी आहोत आम्ही सगळे. तर आम्ही सगळ्यांनी मिळून कॉन्सेप्ट सुरू केलाय. आमच्याकडे म्हणजे आता आम्ही किसान क्लब म्हणून सुरू केलंय सर. त्या माध्यमातून हे प्रोजेक्ट आम्ही इनोव्हेशन करतो सर आम्ही सर. रितेश सर पुढचं जे सेशन आहे आपलं येत्या सॅटर्डेचं, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर का 5-10 मिनिटं बोलला तुमच्याविषयी तर सगळ्यांनाच माहिती होईल थोडीशी. माहिती होईल. नक्कीच सर, नक्कीच सर. सॅटर्डेला तुम्हाला मी टाइम देतो, 10 मिनिटं टाइम देतो सॅटर्डेला. तर त्याच्यामध्ये तुम्ही येस सर, बोला. डेफिनेटली. येस सर, येस सर. आणि तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करा, म्हणजे लेक्चर संपलं तर मला पण कॉन्टॅक्ट करा. डेफिनेटली सर. ओके सर, थँक्यू. येस. ओके, ठीक आहे. पुढचा एक शेवटचा प्रश्न घेतो मी, कारण प्रश्न भरपूर आहेत लोकांचे. विजय सर म्हणते. विजय सर आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला सर. हा सर आवाज येतोय का? हो येतोय. बोला. सर मला विचारायचं होतं की जर समजा आपण जे सांगितलं समजा की शेतीमध्ये जे तण असतात तर आपण उभ्या पिकामध्ये त्याला अप्लाय नाही करू शकत, समजा फवारणी किंवा जे असतं समजा, तर त्यानं पिकाला सुद्धा नुकसान होतं. बरोबर आहे. तर समजा आपल्याला ते जर समजा जैविक पद्धतीने किंवा त्याला मित्र कीटकाच्या हिशोबाने जर त्याला आपल्याला कमी करायचं असेल तर त्याची उपलब्धता कुठं असते, म्हणजे आपण त्याला अवेलेबल कसं करू शकतो? म्हणजे कुठलं कशाबद्दल? म्हणजे तण नियंत्रण असो किंवा समजा तण नियंत्रणाला काय सर, की जे पिकं आता जे जर तुमचं पिकं हे तुमचं फळबागा असतील तर फक्त बुंद्याजवळचं तण काढणं गरजेचं आहे. बाकीचं तण न काढता ते जर व्यवस्थित कापून आणि जिथं ड्रिपर खाली जर टाकलं, जिथं आपण पाणी देतो, त्याचा आपल्याला फायदा फार मोठ्या प्रमाणात होतो. आणि दुसरं जर आपल्याला उभ्या पिकामध्ये म्हणजे जे हंगामी पिकं आहेत त्याच्यामध्ये जर तण असेल तर तुम्ही आंतर पिकं घ्या. जसं राजगिरा आहे, त्याच्यानंतर तुमचं राजगिरा सारखे जर पीक तुम्ही घेतलं आणि ते फुलवण्यात आल्यानंतर कापून जर त्याचं मल्चिंग केलं तर ते तण सुद्धा तुम्हाला हळूहळू कमी करता येईल. आणि नागरमोथा वगैरे त्यासारखं जर मोठे तण असतील आपल्या हंगामी पिकामध्ये तर पाणी द्यायचं आणि चिमटीने ते म्हणजे हाताच्या चिमटीने ते काढून टाकणं हा त्याला पर्याय आहे. तर याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या आंतर मशागती केल्या, म्हणजे जमीन उन्हाळ्यामध्ये जमीन नांगरणं असेल, दुसरं मिश्र पीक पद्धती म्हणजे वेगवेगळ्या पिकांचं एकत्रित उत्पादन घेणं असेल, त्यानंतर राजगिऱ्यासारख्या वनस्पतीवर मिश्र पीक पद्धतीने घेणं असेल, हे सगळं जर तुम्ही केलं तर तुमचं तण जे आहे तण व्यवस्थित कमी होईल. झायगोग्रामासारखे जे मित्र कीटक आहेत ते जर वापरले तर तुमचं जे काँग्रेस गवत आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होतील. तर अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थापन केलं तर तुम्हाला तुमचं जे तण आहे ते कमी करता येईल. ओके, नक्कीच सर, धन्यवाद. आपण सर खूप सुंदर माहिती दिली. बरेचसे लोक आपला मोबाईल नंबर मागतायत. 5 टाइम 8 10486 5 वेळा 8 10 486. सरांचा नंबर मी चॅट बॉक्स मध्ये पण टाकलेला आहे. डॉक्टर प्रशांत नायकवडे सर, 8888 81 0486. हो बरोबर. मी चॅट बॉक्स मध्ये पण मेसेज टाकलेला आहे, तर तुम्ही सरांशी संपर्क साधू शकता. सर परत पुढच्या येत्या शनिवारी असणार आहेत. सर जाता तुम्ही थोडंसं सेंद्रिय शेतीविषयी तुम्ही काय एक संदेश द्याल लोकांसाठी? आज जर आपण परिस्थिती पाहिली तर आज आपण सेंद्रिय शेतीची कास खऱ्या अर्थाने धरायला पाहिजे. जरी आपल्याला सेंद्रिय शेती नाही करता आली तरी आपण किमान रेसिड्यू फ्री फार्मिंग करायला पाहिजे. कारण आज जर आपण मार्केट पाहिलं तर म्हणजे जागतिक मार्केट असेल किंवा स्थानिक मार्केट असेल,
सेंद्रिय उत्पादनांना मोठ्या प्रमाणात डिमांड आहे आणि सेंद्रिय उत्पादन आपण जर घेत असू तर आपण पर्यावरण, त्यानंतर शाश्वत शेती आणि आरोग्य या तिन्हींचं संवर्धन करणार आहोत. त्यामुळे मी सर्वांना या लेक्चरद्वारे एक संदेश देऊ इच्छितो की आपण जास्तीत जास्त करून सेंद्रिय शेती किंवा रेसिड्यू अनम्यूट करा सर, अनम्यूट करा माईक मिळेल आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला हॅलो, मोठ्या प्रमाणात आपल्याला पर्यावरणाची निगा राखता येईल. धन्यवाद सर. हे होते डॉक्टर प्रशांत नायकवडे सर, अध्यक्ष रोम इंडिया. सरांचं मी परत या ठिकाणी महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ व शेखर फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने सर आपल्या या ठिकाणी खास करून आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला. आपण पुढच्या क्षणवारी भेटणारच आहोत. परत एकदा आपल्या सर्वांचे तसेच सरांचे परत एकदा धन्यवाद. आजचा